शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या सुभटा. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. यच्च यावत जडजीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड धिजविणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा आणि बहुतेकांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. कशानिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम इथं बसलेल्या भाविकांना या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे, तरी पण सांगणे हे वक्त्याचा आद्य कर्तव्य ठरतया ज्ञायानं. सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री हरिभक्त परायम परमपूज्य आदरणीय तुकाराम महाराज जेऊरकर, अशोक महाराज सोगरसकर यांच्या कृपाशीर्वादानं घडवून आलेला हा दिव्य आणि भव्येश्वरी संपन्न सोहळा, रोहिदास महाराज सानप यांच्या मार्गदर्शनाने घडवून आलेला हा भव्य आणि दिव्येश्वरी संपन्न सोहळा उत्कृष्ट असं नियोजन गावकऱ्यांनी केलं बघा. भागवा भागविनय काट कसर नाही. उत्कृष्ट असा मंडप, डेकोरेशन, गोड साऊंड सिस्टीम, तेवढ्यात ताकदीची भजनी मंडळी. इथं पाऊल टाकल्याबरोबर मला वाटलं नाही पानेवाडीमध्ये आलो. इथं पाऊल टाकल्याबरोबर असं वाटलं प्रभू रामचंद्राच्या अयोध्येमध्ये आलो. इतकं उत्कृष्ट नियोजन या गावकरी मंडळींनी केलं. समस्त गावकरी मंडळीला मी कोटी कोटी धन्यवाद देतोच. पण गावकरी मंडळींच्या निमंत्रणाचा मान राखून काही काही श्रोत्यांनी लांबून लांबून येऊन या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. म्हणून आलेल्या श्रोते मायबापालाही मी गावकऱ्याच्या तर्फे कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि समस्त गावकऱ्यांच्या वतीनं, भजनी मंडळीच्या वतीनं, तरुण मंडळीच्या वतीने हे मला कीर्तनाचं निमंत्रण देणारे परमार्थस्नेही एका ग्रामपंचायत सदस्य पप्पू भाऊ बनकर यांनी आणि विठ्ठलजी सांगळे, बरोबर आहे नाही, यांनी फोन केला. आणि फोन म्हणजे हे नशिबातच आपल्या कीर्तन असेल. 4-5 वर्षापूर्वी दिंडी आली होती नरसी नामदेवाचे विद्यार्थी असे टाळकरी म्हणून. या तुमच्या सगळ्या छोटा विद्यार्थी कोणता बघा, तो पलीकडला नाही का 2 नंबरचा, तेवढाच विद्यार्थी आकाश नावाचा भुसारे वाशिम जिल्ह्याचा इथे आला होता. आणि तो जरा बोलायला जरा बोलका होता. आणि मग त्यांचा पप्पू भाऊचा या तुमच्या मंडळीचा कॉन्टॅक्ट झाला आणि सहजच त्याचा नंबर यांनी शोधून काढला आणि यांनी फोन लावला. आणि मग ते म्हणले माझे एक महाराज आहेत ओळखीचे, त्यांची तारीख घ्या. त्यांनी मला फोन लावला. छोट्या मुलाचं काय म्हटलं मी देतो. मला वाटलं उगं काहीतरी लेकरू म्हणत असेल, पण नंतर यांचा फोन आला आणि यांनी आग्रह केला म्हणून बरं का तो माझा योगायोग आला. त्यांनी बोलवलं नाही, त्यांनी सांगितलं नाही, माझी इच्छा नसल, पण हे निमंत्रण कोणाचं असेल, या बजरंगबलीचं निमंत्रण असेल. नाहीतर का म्हणून हे आपण मात्र निमित्त आहोत. बजरंगबलीलाच हे माझ्या हातानं सेवा आजची करून घ्यायची असेल म्हणून समस्त गावकरी मंडळीला मी कोटी कोटी धन्यवाद देतो. परमार्थ स्नेही आदरणीय इथं समोर बसलेले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत. आदरणीय नाही का आदर्श सरपंच साहेब बाळासाहेबजी वहाड साहेब, तुम्हालाही नमस्कार. इकडे मृदंगाचार्य महाराज ऋषी, बरोबर ना, आकाश महाराज, तुम्हालाही नमस्कार. गायनाचार्य हरिओम महाराज लाड, वा आमचे गुरुजी पण लाड गुरुजी बरं का नाही का. सागर महाराज असतील, अशोक महाराज उगले असतील, आणखी गुरुजी असतील, आत्ताच भेटून गेले. नावं मला सांगा बरं का, माहिती नाहीत काही काहींचे. हे सगळे संस्थेतील विद्यार्थी, त्यांनाही नमस्कार. त्यांच्या गुरुजींनाही मी नमस्कार करतो. आणि जे नमस्कारातून राहिले असतील त्यांनाही मी नमस्कारच करतो. आणि महाराजांचं नाव रोहिदास महाराज सानप, मला ते कळालं ते चेहऱ्यावरून फोटोवरून नाही का. म्हणून गाणारे गंधर्व आहेत तर वाजवणारे इंद्र आहेत. तुम्ही जनकासारखे अष्टावक्रासारखे विद्वान श्रोते आहात. पण आता मीच शुकाचार्याने पण आता सकाळच्या काकड्यापर्यंत भागवून घ्या. आणि माझा परिचय तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती, परिचय सांगायची गरज नाही. कारण की माणसं यूट्यूबलाही कीर्तनं चालतच असतात आणि टी व्हीलाही माझे 200-250 वेळेस कीर्तन येऊन गेले. पण मी माझा परिचय सांगत असून माझा परिचय ऐकण्यासारखं बरं का सानप महाराज. आम्ही आहोत थोरात, पण आमचं होतं थोडं आप स्वरात. हे मंडळी आहेत स्वरात. तुम्ही पडू नका घोरात. आपलं कीर्तन नाही कोणाच्या घरात का दारात, आपलं बजरंगबलीच्या दरबारात. नाहीतर यसाल रागाच्या भरात, हंसाल तोंडावर परात किंवा काळसाल गावानवरात. पण संत भगवान बाबाच्या अहिल्या मातेच्या कृपेनं होऊन जाई जोरात. विठ्ठल विठ्ठल.
आणि जर का कीर्तन पटत असल बोलवा तुमच्या पण परिसरात, नाहीतर घालसाल तिकडे पोरा सोरात. विठ्ठल विठ्ठल. बजरंग बलीमुळे ही तुमची माझी पहिलीच झाली भेट, आणि त्यात मी कीर्तनही करणार नाही लेट. उघडतो माझ्या बुद्धीचं गेट, कारण की आत्ताच्या युगात चालतं नेट, म्हणून अभंगावरच येतो थेट. विठ्ठल विठ्ठल. विचार करा बघा, पहिली गोष्ट बर का, शरण शरणजी हनुमंता या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय बजरंग बलीला शरण जातात. पण पहिला प्रश्न असा निर्माण होतो, जगद्गुरु तुकोबाराय एकनिष्ठ भक्त जर पांडुरंगाचे आहेत, मग बजरंग बलीला शरण का जातात? बरोबर आहे का नाही? एकनिष्ठता जर आपण गाथा जर चालला तर हजारो प्रमाण आपल्याला भेटतील की जगद्गुरु तुकोबारायची एकनिष्ठता कोणासोबत आहे? पांडुरंगासोबत आहे. मग आजच्या अभंगामध्ये बजरंग बलीला तुकोबाराय शरण का जातात हा प्रश्न ध्यानात ठेवा. आता कीर्तन कोणीकडे गेलं तसं कोणीकडे घालणार नाही मी अभंगाच्या बाहेर, बरं का. पण हा मुद्दा लक्षात ठेवा, एकनिष्ठता जगद्गुरु तुकोबारायची पांडुरंगासोबत आहे. मग आजच्या अभंगामध्ये बजरंग बलीला शरण का जातात? तर एक लक्षात ठेवा बघा, ज्याला उच्च कोटीचा परमार्थ करायचा त्यानं रामायण वाचावं, आणि ज्याला उच्च कोटीचं राजकारण करायचं त्यानं महाभारत वाचावं. बरोबर आहे का नाही? आता तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही कीर्तनाची सुरुवातच राजकारणापासून केली, कारण की कीर्तनकारानं 3 गोष्टी कधीच कीर्तनात सांगू नये. कीर्तनकारानं पहिली गोष्ट कीर्तनात कधी राजकारण सांगू नये. का? ते 2 रुपयाच्या पेपरला भेटतं वाचायला, माणसं उद्योग सोडून बसलेली नसतात. दुसरं, कीर्तनकारानं कीर्तनात कधी जातीवर बोलू नये. का? सर्व समाज एकत्रित या भावनेनं कार्यक्रम असतो. आणि तिसरं, कीर्तनकारानं कीर्तनात कधी संसारातल्या गप्पा हाणू नये. का? बसलेले श्रोते कीर्तनकार महाराजापेक्षा संसारात जास्त सुज्ञ आणि तज्ज्ञ असतात, आणि त्यांच्या पुढं तेच रेटून सांगणं म्हणजे भर पावसात मोठ धरणं ठरतं. भक्ती ज्ञानविरिती तर आगोष्टीनं कराव्या, प्रेम भरी वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. म्हणून ज्या ज्या वेळेस माझ्या कीर्तनात परमार्थ शब्द येईल त्या त्या वेळी डोळ्यासमोर आणायचं ते रामायण, आणि ज्या ज्या वेळेस मी राजकारण म्हणल त्या त्या वेळेला डोळ्यासमोर आणायचं ते महाभारत. एवढी कॅसेट आता पाठ करून ठेवा बघा. विठ्ठल विठ्ठल. उच्च कोटीचा परमार्थ गाठायचा असेल तर रामायणाशिवाय गत्यंतर नाही, आणि उच्च कोटीचं राजकारण गाठायचं असेल तर महाभारताशिवाय गत्यंतर नाही. आता रामायण आणि महाभारत, परमार्थ आणि राजकारण बरं का, या दोघाचा जर विचार केला तर जमीन आसमान इतकं अंतर आहे बघा. कारण की परमार्थामध्ये आता तुम्हाला हे सांगत जाईल, पण एकाच वाक्यात सांगतो, म्हणजे इथून पुन्हा तुम्हाला झोपा लागला तरी काय घोर नाही, कोणी उठून गेले तरी काय हरकत नाही. तुम्हाला एकाच वाक्यात सांगतो, कशाला म्हणतात रामायण, कशाला म्हणतात महाभारत, कशाला म्हणतात परमार्थ, कशाला म्हणतात राजकारण, एकाच वाक्यात सांगतो बघा. फक्त ध्यान देऊन ऐका बरं का. तसं तुम्ही गुरुवर्य रामरावजी महाराज ढोक यांचं रामायण तुम्ही ऐकलं असणारच, यात संशयच नाही बघा. पण रामायण सांगायचं म्हणल्यावर 7 दिवस लागतात, आणि महाभारत सांगायचं म्हणल्यावर लागतील 2-4 वर्ष बरं का. पण तुम्हाला आपण टी व्हीला महाभारत बघितलं, पण तुम्हाला एकाच वाक्यात कशाला म्हणतात रामायण आणि कशाला म्हणतात महाभारत एकाच वाक्यात सांगतो बरं का. माझं ते माझं आणि दादाचं तेही माझं, याचं नाव महाभारत आहे. कळलं का? महाभारत. आणि कशाला म्हणतात रामायण? दादाचं ते दादाचं आणि माझं तेही दादाचं, याला रामायण म्हणतात. कळलं ना? तर दुसरा मुद्दा आहे का, माझं ते माझं आणि दादाचं तेही माझं, याला दुर्योधन म्हणतात. आणि दादाचं ते दादाचं आणि माझं तेही दादाचं, याला भरत म्हणतात. आणि आज समाजात भरतासारख्या भावाची गरज आहे. आता पुढचा मुद्दा आहे का, माझं ते माझं आणि दादाचं तेही माझं, याचं नाव राजकारण आहे. आणि दादाचं ते दादाचं आणि माझं तेही दादाचं, याचं नाव परमार्थ आहे. गरज आहे आपल्याला रामायणाची, गरज आहे आपल्याला रामकथेच्या विचाराची बरं का. म्हणून बरं का, परमार्थात राजकारण असावं का राजकारणात परमार्थ असावा? सांगा बरं. जाऊ द्या, पाण्यात नाव असावे की नावेत पाणी असावं? पाण्यावर नाव असावी, आणि नावेत पाणी असावर काय होईल? नाव बुडून जाईल. बरोबर आहे का नाही? मग
बर का. पण परमार्थात राजकारण कुठं शिरलं, राजकारणात परमार्थ कुठं शिरला, चला रामायण महाभारतात नेतो तुम्हाला. एवढं उच्च कोटीचं रामायण, पण त्या रामायणामध्ये सुद्धा राजकारण केलं ते कैकेयी काकून मंथरा मावशीनं. आणि एवढं उच्च कोटीचं महाभारत, पण त्या महाभारतासारख्या राजकारणामध्ये गोड परमार्थ केला तो धर्मराज युधिष्ठिराने. बरोबर आहे का नाही. म्हणून परमार्थात राजकारण नसावं, पण राजकारणात परमार्थ असावा. आणि हे तुमच्या गावात आल्यावर मला आढळून आलं. आम्ही मगा चहा प्यायला आमच्या बाळासाहेब आव्हाड यांच्याकडे गेल्याच्या नंतर हे गावाचा विकास हे बघून, परमार्थाची आवड बघून मला वाटतं बरं का, तुमच्या राजकारणात मला परमार्थ दिसून आला बघा. म्हणून बरं काय, खऱ्या अर्थानं जे काय हे का स्तुती नाही, वस्तुस्थिती आहे बरं का. बरोबर आहे का. बरं का, खऱ्याला खरंच म्हणावं लागेल. तुमच्या परमार्थात राजकारण नाही, तर तुमच्या राजकारणात परमार्थ आहे, आणि याची खरी गरज आहे बघा. नाहीतर विचार करण्यासारखे गोष्ट दादा हो. म्हणून परमार्थ आणि राजकारण, रामायण आणि महाभारत याचा जर विचार केला तर जमीन आसमान इतकं अंतर आहे. कारण की परमार्थामध्ये त्यागी व्यक्तीला किंमत आहे, राजकारणामध्ये भोगी व्यक्तीला किंमत आहे. परमार्थामध्ये सिद्ध व्यक्तीला किंमत आहे, राजकारणामध्ये प्रसिद्ध व्यक्तीला किंमत आहे. परमार्थामध्ये पोटाला चिमटा बसल्याशिवाय परमार्थ करता येत नाही, आणि खिशाला चिमटा बसल्याशिवाय राजकारण करता येत नाही. बरोबर आहे का नाही. फुकट राजकारण नाही. नाहीतर विचार करा, आळंदीला जे विद्यार्थी शिकले त्यांना विचारा तुम्ही, मधुकरी मागून अभ्यास करावा लागतो बरं का. विचार करा. पण जेवण करताना आमचे गुरुजी सांगत होते, आमचे गुरुजी सांगत असतात आजही, म्हणजे गुरुजी वेदांताचार्य अर्जुनजी महाराज लाड गुरुजी बरं का, संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र होळ शिकायला असताना गुरुजी आम्हाला तेही गुरुजी सांगायचे. आणि आळंदीचे आमचे गुरुजी शंकरजी महाराज पांचाळ गुरुजी हे पण गुरुजी सांगायचे, बाबा विद्यार्थी अवस्था कशी असावी, युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण. विद्यार्थ्यांनी अभ्यास चांगला व्हावा असं वाटत असेल तर जेवताना अर्ध्या चपातीची भूक पोटात ठेवावी, नंतर ताटावून उठावं. पण आपले विद्यार्थी जास्त दोन दाबून खातात. बरोबर आहे का. ज्या ज्या लोकांनी परमार्थात तब्येती केल्या ते अभ्यासात कमी पडले. बरोबर आहे का. म्हणून पोटाला चिमटा बसल्याशिवाय परमार्थ करता येत नाही, आणि खिशाला चिमटा बसल्याशिवाय राजकारण करता येत नाही. पुढचा मुद्दा आहे का आता, परमार्थामध्ये सेवा महत्वाची, राजकारणामध्ये मेवा महत्वाचा आहे. आता परमार्थामध्ये विचार करा, सेवा किती महत्वाची आहे. म्हणून या जगामध्ये जास्त मंदिर मालकाचे आहेत का सेवकाचे आहेत. हे कुणाचं मंदिर एवढं चमकायलं, कुणाचं मंदिर आहे, सेवकाचंच आहे. मालकाचं अयोध्येमध्ये मंदिर आहे. बरोबर आहे का नाही. म्हणून रामायणातच एक पात्र आहे बघा, ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान आहे, आणि ज्यानं कृपा केली तो श्रीराम आहे. झालं काय, ज्याच्यावर कृपा झाली ते बजरंगबली एका चुडीत लंकेत जातात, आणि कृपा करणारे श्रीराम पुलावून चालत चालत जातात. एवढी मोठी कृपा आहे बघा. आणखी सांगूच का आता, ज्या बजरंगबलीवर कृपा झाली त्यांचे गावोगावी मंदिर आहेत, आणि ज्या श्रीरामानं कृपा केली त्यांचं फक्त अयोध्येमध्येच मंदिर आहे. नाहीतर पूर्वी म्हणावं लागत होतं बनाएंगे मंदिर, आता बनाएंगे मंदिर नाही तर बन गया हे मंदिर. का, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हे कशामुळे झालं, आज बजरंगबलीचं गावोगावी का मंदिर आहे, बजरंगबलीची तेवढी सेवा महत्वाची. दास्यत्व निकट हनुमंत, दास्यत्व निकट हनुमंत पै केले, म्हणून देखिले रामचरण, म्हणून देखिले रामचरण. दास्यत्व निकट हनुमंत पै केले, म्हणून देखिले रामचरण, म्हणून देखिले रामचरण. पे केले म्हणून देखिले रामचरण. हे सेवेचं प्रतीक आहे बघा. म्हणून इथं केलेली सेवा तुमची वायाला जाणार नाही. इथं तुम्ही सप्ताहामध्ये कोणी अन्नदान करा, कोणी ज्ञानदान करा, कोणी इथं चटया झाडून काढा, कोणी नाही का सडा समार्जन करा, कोणी रांगोळ्या काढा, तर कोणी सप्त्याचे भांडे घासा, तितकंच सगळ्यांना पुण्य आहे बघा. इथं आता तुमच्याकडे माझ्याकडे तुमचे सगळे डोळेरूपी कॅमेरे माझ्याकडे आहेत. हे मुंबईचा कॅमेरा माझ्याकडे, हे तुम्ही सगळे बघता माझ्याकडे किती महाराज गोड कीर्तन करतात.
हे तुमचे सगळ्याचे कॅमेरे माझ्याकडे आहेत, पण या सप्ताहात जर इमानदारीने जर कोणी सेवा करत असेल बिचारा, सप्ताहाची त्याला जर सप्ताहाची पट्टी फाडता येत नसेल, त्याला अन्नदान देता येत नसेल, एखादा बिचारा या सप्त्याचे भांडे घासत असेल ना, त्याच्यावर मारुतीराचा कायम कॅमेरा राहील बघा. इथलची सेवा वायाला जाणार नाही. ज्याच्या त्याच्या परीनं बरं का, कुणाला अन्नदान घडत असेल, कुणी पाणी वाटत असेल, कुणी इथल्या चटया झाडत असेल, कुणी कशी जशी पडल तशी सेवा करत असेल, पण ही परमार्थातली सेवा वायाला जात नाही. म्हणून काहीच वायाला जात नाही याचं नाव परमार्थ आहे, आणि काहीच शिल्लक राहत नाही याचं नाव संसार आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून इतकं महत्व आहे बघा रामायणाला. पुढचा मुद्दा लक्षात घ्या. परमार्थामध्ये आशीर्वादाला महत्व आहे, राजकारणामध्ये आश्वासनाला महत्व आहे. आता आश्वासन आणि आशीर्वाद हे जर शब्द जर विचार केला ना, तर जमीन आसमान इतकं अंतर आहे. कारण की मंगने के बाद मिल जाता है उसे आश्वासन कहते हैं, और न मंगने के बाद मिल जाता है ना, उसे आशीर्वाद कहते हैं. और अंतकरण की शुद्धता हो तो आशीर्वाद मंगना नहीं पड़ता, मिल जाता है. नाहीतर आश्वासन सांगतो बरं का आवाड साहेब, इकडचं नाही मी तिकडचं सांगतो. इकडे आता इकडचं सगळी परिस्थिती तुमचं गाव आल्यावर आनंद वाटला बघा. नाहीतर काही काही ठिकाणी रिकामी आश्वासन आहेत बघा. नाहीतर आम्ही बरं का बनकर भाऊ आमच्या तिकडं सांगतो, मला इकडचं काही सांगणार नाही. आता मी तिकडचं, आता तुम्ही म्हणसाल उद्या गेल्यावर इकडचं सांगसाल, तसं करणार नाही मी. बघा, एका गावात एक साहेब आले, कोण्या गावचे विचारू नका. आणि मग सभा भरली. साहेब म्हटले तुमच्या गावाला काय पाहिजे. मग ते साहेबासोबत एक रजिस्टर लिहिणारं एक सोबतच होतं. ते गावातलं एक उभं राहिलं, साहेब आमच्या गावाला पाणी नाही साहेब, पाणी. साहेब म्हणले याचं पाणी लिहून घ्या रे. घेतलं पाणी लिहून. दुसरं उभं राहिलं, साहेब पाणी कुठून येईल, पाणी. त्याच्याकरता नदी पाहिजेत, नदी. याची नदी लिहून घ्या रे. घेतली नदी लिहून. तिसरं उभं राहिलं, साहेब नदी कुठून येईल, त्याच्याकरता डोंगर पाहिजे, डोंगर. याचे डोंगर लिहून घ्या रे. याचं नाव आश्वासन आहे. काहीच बरं का खरं नाही, त्याचं नाव आश्वासन आहे. पण आशीर्वाद दिला म्हणजे दिलाच. म्हणून एखाद्या वेळेला आश्वासन फेल ठरू शकतं, पण आशीर्वाद फेल ठरत नाही. चला तुम्हाला रामायण महाभारतात तेच मुद्दे पटवून देतो. महाभारतामध्ये बघा, एकही पांडव मरत नाही. झालं काय, कौरव बेचैन झाले, भीष्माचार्यांकडे गेले. आचार्य अहो तुम्ही गाता एकीकडलं आणि खाता एकीकडलं, म्हणजे एकही पांडव मरत नाही. त्यावेळेस भीष्माचार्यांनी सांगितलं कौरवांना, काळजी करू नका कौरवांनो, उद्या सूर्यास्तापर्यंत एकही पांडव जिवंत दिसणार नाही असं मी तुम्हाला आश्वासन देतो. काय देतो शब्द ध्यानात ठेवा, काय आशीर्वाद नाही, आश्वासन देतो. भगवान श्रीकृष्णानं असं राईट डोकं चालवलं. द्रौपदीला आपल्या बहिणीला घेऊन भीष्माचार्यांच्या कक्षेमध्ये गेले. भीष्माचार्य आराम करत बसले होते. द्रौपदी आली. बांगड्याचा खळखळाट ऐकवला, पायातल्या पैंजनाचा आवाज ऐकवाला. द्रौपदी आली आणि तिने डायरेक्ट भीष्माचार्यांच्या पायावर डोकं टेकवल्याबरोबर डायरेक्ट भीष्माचार्यांनी कोणी बघितलं नाही, डायरेक्ट आशीर्वादच देऊन टाकला. सौभाग्यवती भव. द्रौपदी उभी राहिली. आचार्य बेटा तू द्रौपदी, हा मी तुमची सून द्रौपदी आहे. तुला कोण घेऊन आलं? मला माझा दादा, माझा सखा भगवान श्रीकृष्ण मला घेऊन आला. आचार्य ते नका पाल्हाळ लावू, मुद्द्याचं बोला तुम्ही. काय तुम्ही कुरुक्षेत्राच्या रणांगणामध्ये जे कौरवांना आश्वासन दिलं की उद्या सूर्यास्तापर्यंत एकही पांडव जिवंत दिसणार नाही, ते तुमचं कुरुक्षेत्रावरचं आश्वासन खरं का? तुम्ही मला जो आता आशीर्वाद दिला सौभाग्यवती भव, हा आशीर्वाद खरा. एवढा 180 वर्षाचा भीष्माचार्य, पण सुनन डोकं गप केलं. विचार करा, हे आताचा कार्यक्रम नाही, पहिल्यापासून असंच आहे बघा. विठ्ठल विठ्ठल. आता महाभारतातलं तर आश्वासन फेल ठरलं बरं का. भीष्माचार्य म्हणले, आता बेटा मी तुझ्या पुढं काय काय बोलू? भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले, मी बोलू काय तुझ्या पुढं? आता जे काय होईल ते आता त्याच्या मनानच होईल. भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले. तू ज्याला घेऊन आली श्रीकृष्णाला, त्याच्या पुढं भल्या भल्याचे डोके बंद पडतात. इथे महाभारतातलं आश्वासन फेल ठरलं. आता चला तुम्हाला रामायणात नेतो. विठ्ठल 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 विठ्ठल. रामायणामध्ये बघा, ज्या वेळेस लक्ष्मणजीला शक्ती लागली,
शक्ती लागल्याच्या नंतर इकडे शक्ती लागल्याच्या नंतर बजरंगबलीनं काय केलं, लक्ष्मणाला अलगद उचललं आणि प्रभू रामचंद्राच्या मांडीवर नेऊन टेकवलं. झालं काय, प्रभू रामचंद्रानं ती लक्ष्मणाची अवस्था बघितली. काळ्या कुरळ्या जटा, गोरा पान लक्ष्मण, जखम ताजी आहे, रक्त छातीतून ओघळत आहे आणि त्या रक्तानं लक्ष्मणाच्या प्रभू रामचंद्राची मांडी भिजली. अख्खं जग ज्या रामाकरता व्याकुळ होतो तो प्रभू रामचंद्र लक्ष्मणाची अवस्था बघितली आणि प्रभू रामचंद्राच्या डोळ्याला धारा लागल्या. अरे लक्ष्मणा, ही तुझी अवस्था मला बघवत नाही. अरे इस्टेट करता मर्डर करणारे भाऊया मी जगात बघितले. तू माझा नात्यानं सावत्र भाऊ आहेस, पण माझ्याकरता तुला यायची गरज नव्हती वनवासात. माझ्याकरता लक्ष्मणा तू वनवास स्वीकारला. तुझ्यासारखा भाऊ चंद्र सूर्य असेपर्यंत कोणाला भेटला नाही. मला भेटला, मी भाग्यवान आहे लक्ष्मणा. पण ही तुझी अवस्था मला बघवत नाही. प्रभू रामचंद्राच्या डोळ्याला धारा लागल्या. लक्ष्मणा उठ बाबा, अरे मी तिकडे अयोध्येत प्रवेश करेल, इकडे रावणाचा वध करेल, पण अयोध्येत ती जनता मला विचारल, तुम्ही तिघजण वनवासात गेले होते, लक्ष्मणाला तिकडच का तुम्ही मारून टाकलं? काही प्रश्न विचारतील, सांगता येत नाही. जनतेच्या तोंडाला हात धरता येत नाही. लोक म्हणतील बघा रे, भाऊ याच्यासोबत वनवासात गेला आणि भावानं तिकडच मारून टाकलं. लक्ष्मणा, लोक काय म्हणतील सांगता येत नाही. त्या अयोध्येतल्या जनतेकरता लक्ष्मणा एकदा उठ बाबा. तरी पण लक्ष्मणजी उठत नाहीत. प्रभू रामचंद्र म्हणतात, अरे लक्ष्मणा, मी रावणाचाही वध करेल. अयोध्येत प्रवेश केल्याबरोबर कौसल्या माता, सुमित्रा, कैकेयी तिघी माता पळत येतील आणि मला पहिली माता प्रश्न विचारल, रामा 14 वर्षापूर्वी तुम्ही तिघजण वनवासात गेले होते, आता फक्त दोघं नवरा बायको वापस आले, माझा लाडका लक्ष्मण कुठे गेला? असा जर प्रश्न त्या सुमित्रा मातेनं जर विचारला, त्या सुमित्रा मातेला मी काय उत्तर देऊ लक्ष्मणा? त्या सुमित्रा माते करता एकदा उठ बाबा. तरी पण लक्ष्मणजी उठत नाहीत. प्रभू रामचंद्राच्या डोळ्याला धारा लागल्या आणि 14 वर्षातल्या वनवासातल्या सेवेचा एक न एक दिवस आठवून प्रभू रामचंद्र रडायला लागले. लक्ष्मणा उठ माझ्या करता बाबा. उठत नाही लक्ष्मण. हे बघ लक्ष्मणा, अरे मी अयोध्येत जाईल, इकडे रावणाचा वध करेल, अयोध्येत जाईल, माझा राज्याभिषेक सोहळा पार थाटा संपन्न होईल आणि सीतारामाच्या रूपामध्ये मी सिंहासनावर बसल आणि अयोध्येतले एक एक प्रजाजन माझ्या पाया पडायला येतील. पहिल्यांदा भरताची बायको मांडवी माझ्या पाया पडायला येईल, तिला मी हात उजवावर करून आशीर्वाद देईल. मांडवी सौभाग्यवती भव. तिचं अनुकरण शत्रुघ्नाची बायको श्रुतकीर्ती, ती माझ्या पाया पडायला येईल, तिलाही मी हातवर करून आशीर्वाद देईल. श्रुतकीर्ती सौभाग्यवती भव. पण त्या दोघीचं अनुकरण भर तारुण्यात विधवा झालेली बिना कुंकवाची तुझी उर्मिला ज्यावेळेस माझ्या पुढे येईल, त्या उर्मिलेला मी काय उत्तर देऊ लक्ष्मणा? अगं उर्मिले, केवळ माझी बायको सोडवण्यासाठी तुझं कुंकू पुसावं लागलं, मला क्षमा कर. अरे लक्ष्मणा, त्या उर्मिलेच्या कुंकवा करता एकदा उठ बाबा. तरी पण प्रभू रामचंद्र किती जरी व्याकुळ झाले तर लक्ष्मणजी उठत नाहीत. प्रभू रामचंद्र म्हणतात, लक्ष्मणा तुला उठावं लागल. अरे 14 वर्ष माझ्याकरता तू निराहारी राहिला, 14 वर्षी तू झोपही घेतले नाही, 14 वर्षी तू काही खाल्लं नाही. असा तुझ्यासारखा भाऊ मला भेटला याचा अभिमान आहे. अरे इस्टेट करता मर्डर करणारे भाऊ या जगात बघितले, तू माझा नात्यानं सावत्र भाऊ आहेस, पण माझ्याकरता एवढा त्याग लक्ष्मणा, ही अवस्था मला बघवत नाही. प्रभू रामचंद्राच्या डोळ्याला धारा लागल्या. मी तुम्हाला कोणाचं सांगतो? मी कोणाचं सांगतो? सावत्र भावाचं सांगतो. सावत्र सख्खे तर एकमेकाच्या मरणाची वाट बघतात. म्हणून रामायण आपल्याला याच्याकरता ऐकायचंय, करमणूक म्हणून ऐकू नका, मनोरंजन म्हणून ऐकू नका. नाहीतर मी नेहमी सांगत असतो बरं का बाळासाहेब, मी नेहमी सांगत असतो, ज्याला
बंधू प्रेमाची आज नितांत गरज आहे बघा. कारण आज आपल्या देशामधली अखंडता टिकवायची असेल तर आधी आमच्या महाराष्ट्रात एकता असली पाहिजेत. महाराष्ट्रातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या जिल्ह्यात एकता असली पाहिजेत. जिल्ह्यातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या तालुक्यात एकता असली पाहिजेत. तालुक्यातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या गावात एकता असली पाहिजेत. गावातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या घरात एकता असली पाहिजेत. आणि घरातली एकी टिकायची असेल तर बंधूचं बंधूवर नितांत प्रेम असलं पाहिजेत. आणि ते कसं असावं याकरता रामायणच ऐकलं पाहिजे. नाहीतर रामायणातील पात्रांचा विचार करा. सख्खे नाही सावत्र भाऊ आहेत. राम कौशल्येचा, लक्ष्मण सुमित्रेचा आणि भरत कैकेयीचा. पण सावत्र बंधूसाठी सख्या मातेचा धिक्कार केला, त्याचं नावे भरत. वाईट या गोष्टीचं वाटतं. काही संबंध नसलेल्या मित्रासाठी आमच्या लाखो रुपयाचा चुरडा चालला आणि रक्ताचं नातं असलेल्या सख्या भावाच्या घशात ईदभऱ्या बांधासाठी कुऱ्हाडी चालतात. त्यावेळेस प्रश्न निर्माण होतो, नेमकं रामायण झालं तरी कुठं होतं बघा. या बंधू प्रेमाच्यात बघा रक्त रक्तावर ज्यावेळेस उलटतं त्यावेळेस महाभारत घडतं. पण रक्त रक्तावर ज्यावेळेस प्रामाणिक वागतं ना त्यावेळेस रामायणच घडतं. नाहीतर बघा मी नेहमी सांगत असतो बरं का, ज्याला परमार्थातलं राजकारणातलं काहीच माहीत नाही ते पण बढाया मारतं. धनंजय मुंडे साहेबानं आणि पंकजा ताईनं एकत्रित आलं पाहिजेत. उद्धव ठाकरे साहेबानं आणि राज ठाकरे साहेबानं एकत्रित आलं पाहिजेत. अजित दादानं आणि सुप्रिया ताईनं एकत्रित आलं पाहिजेत. पण त्यांच्या अगोदर तुमच्या माझ्या बापानं चुलत्यानं एका जागी आला पाहिजेत. बरोबर आहे काही गोष्ट. आज ते सगळे एक आहेत पण आपला सक्का भाऊ दारासमोर दार, पण आपण एकमेकाचं तोंड बघत नाही. अरे आपण राजकारणी लोकांकडून आपण आदर्श घ्यावा बरं का. पण रामायण याच्याकरता ऐकायचंय. सावत्र भाऊ आहे लक्ष्मण रामाचा, पण ती अवस्था बघितली अख्खं जग ज्या रामाला वंदन करतो तो प्रभू रामचंद्र भावाकरता व्याकुळ झाला. आणि ते आपण दररोज पेपरला वाटतो बरं का. ईदभऱ्या बांधासाठी भावानं भावाचा खून केला. या पेपरला वाचायला बातम्या भेटतात. रामायण ग्रंथ आदर्श का ठरला. एक भाऊ वनवासात गेला तर दुसरा त्याच्यासोबत गेला. इतका आदर्श ग्रंथ रामकथा आहे बघा. रामायणातून काय शिकायचंय. रामायणातून फक्त आपल्याला बंधुप्रेम शिकायचंय. प्रभू रामचंद्र रडतात, लक्ष्मणा उठ बाबा माझ्या करता, एकदा तरी उठ. तरी पण लक्ष्मण जे उठत नाहीत. इतके प्रभू रडतात. ते प्रभूचं रडणं बघून 18 पद्म वानर रडायला लागली. पण त्याच वेळेला तिथे बिभीषणजी होते. बिभीषणजी म्हणले, प्रभूजी प्रभूजी प्रभूजी, आमच्या लंकेमध्ये सुसेन नावाचा एक गाजलेला वैद्य आहे. त्याला आणल्यावर काहीतरी उपयोग होईल. आता तिकडे विचार करतात. प्रभू रामचंद्र म्हणतात, अरे इतने दूर जाएगा कौन. बजरंगबली आपले पाणीवाडीचे बजरंगबली तयार होते. प्रभू रामचंद्र म्हणले, अरे इतने दूर जाएगा कौन. बजरंगबली म्हणले, चिंता मत करो मालिक, बेगर पेट्रोल की गाड़ी तैयार है. जय श्री राम. जे बजरंगबलीनं उड्डाण घेतलं आणि 9:45 तर लंका गाठली बजरंगबलीनं. आपल्याला 11 वाजता गाठायची बरोबर आहे का. बजरंगबलीनं लंका गाठली आणि लंका गाठल्याच्या नंतर काय झालं. सुसेन वैद्य घोरत होता आणि मग बजरंगबलीने काय केलं. बजरंगबलीने विचार केला, याला म्हणा अरे चला उठ. तर हे कायद्यावर बोट ठेवणार. ते म्हणाल, मारोतराव आमच्या रावण सरकारचा असं ताकीते पलीकडल्या पार्टीतलं मेलं तरी चालल, पण विलास सांगायचा नाही. मग बजरंगबलीने विचार केला नाही. बजरंगबली म्हटले नाही. आता जर बजरंगबली असते म्हणजे असे, अरे चल उठ. सुसेन वैद्य घोरत बसला असता कूलरच्या हवेखाली. चल उठ, सप्ताह चालला आपल्या गावात, खुशाल झोपा करतो का कूलरच्या हवेखाली पाणी टाकू टाकू उठ. बजरंगबली तसे नाही म्हटले. बजरंगबली गेले सुसेन वैद्याला उठवणार, पण मारुतीऱ्यानं बुद्धीचा वापर केला. बुद्धिमतां वरिष्ठम. बजरंगबलीनं विचार केला, याला जर उठ म्हणावं तर हे कायद्यावर बोट ठेवणार. मग बजरंगबलीनं काय केलं, क्वाट खाली हात घातला सुसेन वैद्याच्या. आता तुम्ही म्हणसाल, एवढं बारकाईनं तुम्ही सांगता कसं महाराज. कारण की मी तिथंच बसलो होतो, मग सगळ्या भानगडी मला माहिती आहे सानप महाराज, बरोबर आहे का. मग बजरंगबलीनं काय केलं, क्वाट खाली हात घातला आणि क्वाट सहित डॉक्टर उचलणार. परत बुद्धीचा वापर केला मारुतीऱ्यानं. मारुतीऱ्यानं विचार केला, अरे याला जर क्वाट सहित उचलाव, हे तिथं गेल्यावर काही कारणावर ते म्हणाल, मारुतराव तुम्ही फार घाई केली राव. अहो ते इंजेक्शन पलीकडल्या कपाटात राहिलं, त्या गोळ्या त्याच्या पलीकडल्या कपाटात राहिल्या आणि सलाईन तर वर त्या मजल्यावर राहिलं. हे काही मला कारण लावणार. मग
क्वाड सहित डॉक्टर उचलण्यापेक्षा दवाखान्यात सहित डॉक्टर उचलावा. ग्रह समेप आपण टीव्हीला सुद्धा मालिका बघितली बघा. सुसेन वैद्याचं घर उचललं बजरंगबलीनं. मी तिथंच होतो, सगळ्या भानगडी तुम्हाला सांगतो बघा. मग उचललं तिकडं नेऊन टेकवलं. झालं काय? अख्खं जग ज्या रामाला वंदन करतं त्या रामानं हात जोडले आणि सांगितलं, सुसेन काही कर पण माझा भाऊ मला जिवंत करून दे. तू जर माझा लक्ष्मण जिवंत करून दिला ना, चंद्र सूर्यसेपर्यंत तुझे उपकार विसरणार नाही. त्यानं सांगितलं, प्रभू मी तुमच्या भावाला जिवंत केलं असतं, पण आमचं रावण सरकार मोठं कडक आहे. त्यानं सांगितलं, पलीकडल्या पार्टीतलं मेलं तरी विलास सांगायचा नाही. हे गोष्ट ऐकू गेली बिभीषणाच्या कानावर. तितक्यात बिभीषणजी आले. बिभीषणानं सांगितलं, सुसेन अख्खं जग ज्या रामाला वंदन करतं त्या रामानं तुझ्या पुढं हात जोडले. तू काही कर, तू जर लक्ष्मण जिवंत करून दिलं ना रामाचा भाऊ, तर चंद्र सूर्य असेपर्यंत तुझ्या नावाला किंमत टिकून राहील. एवढ्या एका बिभीषणाच्या शब्दानं हृदय पाघळल्या गेलं सुसेन वैद्याचं. प्रभू मी तुमच्या भावाला जिवंत करून देतो, पण विलास थोडा अवघड आहे. म्हणजे मी तुम्हाला मेडिकल लिहून देतो आणि तुम्ही घेऊन या. हे म्हणजे आताची परंपरा नाही बरं का, ही पूर्वीपासून परंपरा नाही. तर मी तुम्हाला एक जाहीर प्रश्न विचारतो, 10-10 कोटीची दवाखाने आहेत का नाही डॉक्टर लोकांची? मग डॉक्टर लोकांना मेडिकल ठेवायला काय होतं? बरोबर आहे का नाही? हा प्रश्नच आहे का नाही? मग ते का म्हणतात आम्ही चिठ्ठी लिहून देतो मेडिकलवरून घेऊन या? ही परंपरा पहिल्यापासून चालू आहे बघा, आताची परंपरा नाही. मग काय केलं? ते लिहून दिलं बरं का, प्रभू द्रोणागिरी पर्वतावर जावं लागल आणि ऐका, द्रोणागिरी पर्वतावर जावं लागल, पण सूर्योदयाच्या आत जर आले तर विलाद होणार, नाहीतर लक्ष्मण जिवंत भेटणार नाही. प्रभू रामचंद्रानं डोक्याला हात लावला. अरे इतने दूर जाएगा कोण? त्यावेळेस बजरंगबली तयार होते पानेवाडीच्या आपल्या. बजरंगबली म्हटले, चिंता मत करो मालिक, बिगर पेट्रोल की गाडी तयार है. जय श्रीराम. जे मारुतीनं असं उड्डाण घेतलं मारुतीरायानं, पण झालं काय? मारुता पवनसुत निघाले सोसाट्याच्या वाऱ्यासारखे, पण प्रभू रामचंद्रानं आवाज दिला. बजरंगबली गेले इकडून आवाज दिला प्रभू रामचंद्रानं, अरे हनुमान. आता काही माणसं म्हणतील, महाराज आमची सिस्टीम एक नंबर आहे, आम्ही ऐकणारे काय बहिरे नाही, तुम्ही चौताळू का बोलता? हे बघा, जसा प्रसंग आहे तसं बोलावं लागतं. बरोबर आहे का नाही महाराज? हे बघा, असं जमतं का? ओ मारुतराव, असं जमतं का? हे बरोबर आहे का? लांब गेलेल्या माणसाला आपण आवाज कसा देतो, बरोबर आहे का नाही? आता समजा, आता हे मुद्दा कीर्तना सांगू नये, पण आता आला, खरं आहे खोटा काय त्याचं नाही. बघा, ते आपण शेतात येऊ, समजा शेतात आपण होत आणि आपला शेजारी 2-3 आपला मित्र 2-3 एकर ओलांडून पलीकडल्या शेतात आहे आणि याच्यावर तंबाखू चुना नाही, त्या मित्राजवळ चुना आहे. ही आवाज येतं का? तुझ्याकडे चुना आहे का असं म्हणते का? एवढ्याला म्हणल्यावर, अरे तंबाखू माझ्याकडे चुना आहे का? चुना असं म्हणतं का नाही? शेतातलं तुम्हाला उदाहरण सांगितलं बघा. पण तसं बजरंगबली लांब गेले होते, ज्या त्या आवाजात बोललं तर बरं वाटतं. बरोबर आहे? हे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सांगणारा महाराज कशा आवाजावला पाहिजेत? हा पहाडी आवाजावाला महाराज पाहिजे, अशा मिळमिळ आवाजावाला नाही मिळू. बरोबर आहे का? शिवचरित्र कसं सांगितलं पाहिजे? छत्रपती शिवाजी राजांनी आपली तलवार, या आवाजात सांगितलं तर बरं वाटतं. बरोबर आहे का? आणि असं सांगितल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार काढली, आता इथं काय कांदा कापायचा का? बरोबर आहे का? ज्या त्या आवाजात सांगितलं तर बरं वाटतं. तसं बजरंगबली लांब गेले होते म्हणून बरं का, प्रभू रामचंद्रानं आवाज दिला, अरे हनुमान, असं बरं वाटतं. बरोबर आहे का? अरे हनुमान, सूरज निकलने से पहले आना. हनुमान, सूरज निकलने से पहले नहीं आया तो मेरी लखन की जान खतरे में. हनुमान, सूरज निकलने से पहले आना. आता तिकडून मारुतीराय काय म्हणतात ऐका आता, चिंता मत करो मालिक, मैं आने से पहले सूरज नहीं निकलेगा. आता हे म्हणणं बरोबर आहे का हो? मी मनमाड त्या स्टेशनवर गेल्याशिवाय रेल्वे हलणारच नाही. अरे तू कोण लागून गेला बाबा? तिथं रेल्वे निघायच्या अगोदर मी हजर राहील, हे म्हणणं बरोबर आहे. बरोबर आहे का नाही? नाही, मी आल्याशिवाय रेल्वे हलणारच नाही, तू कोण लागून गेला? तसं काय म्हणतात, काय म्हणतात बजरंगबली, चिंता मत करो मालिक, मैं आने से पहले सूरज नहीं निकलेगा. अरे हनुमान, ये कैसी बात कर रहा है? प्रभु जी, प्रभु जब मेरा जन्म हुआ था तो मुझे बहुत भूख लगी थी. मेरे माँ अंजना को मैं बोला, माँ मुझे बहुत भूख लगी. मेरी माँ अंजना बोली, जाओ हनुमान, ओ पका हुआ फल खाओ. त्यावेळी देवा सूर्याचा उदय झाला होता. मला वाटलं माझ्या मम्मीनं माझ्याकरता सफरचंद टांगून ठेवलंय.
मी त्याला खायला धावलो प्रभू, त्यावेळेस पासून ते मला घाबरतं. मी तिकडे 4 महिने चातुर्मास जरी केला पंढरपूरच्या राऊत बाबाकडे, तरी आता ते इकडे येणार नाही. चिंता मत करो मालिक, मैं आने से पहले सूरज नहीं निकलेगा. अरे जाओ हनुमान जाओ, मेरा आशीर्वाद तुम्हारे पीछे है. निघाले बजरंगबली. आणि निघाल्याच्या नंतर झालं काय? आता काही अर्धावट रामायण ऐकणारे वाचणारे म्हणतील, महाराज अहो बजरंगबली जर बुद्धिमत्तां वरिष्ठम होते, तर मारुतीरानं जरासा तरी बुद्धीचा वापर करायचा. उगा द्रोणागिरी उचलून आणायला काय गरज होती का? उचलून आणायची ताकदीच्या बळावर? बरं का, काही काहीला मुद्दा वाटत असेल ना, एवढी वल्ली तोडून आणायची, एवढा द्रोणागिरी पर्वत का उचलून आणला? मी तिथंच होतो म्हणून तुम्हाला सगळ्या भानगडी सांगतो बघा अर्ध्या तासात. बघा बजरंगबली गेले तिथे आणि बजरंगबलीला वल्ली ओळखायला आली. वल्ली ओळखायला आली, ती वल्ली तोडणार. पण मारुतीरानं बुद्धीचा वापर केला. बुद्धिमत्तां वरिष्ठम. मारुतीराने इथं बुद्धीचा वापर केला. मारुतीराने विचार केला, अरे तिकडे लंकेमध्ये काय अखंड हरिनाम सप्ताह चालू नाही, तिकडं युद्ध चालू आहे, युद्ध. आज लक्ष्मणाच्या जीवाला धोका आहे, उद्या दुसऱ्या एखाद्या वानराच्या जीवाला धोका होईल. आणि परत परत मेडिकलच्या दुकानावर चक्रा घालण्यापेक्षा अख्खं मेडिकलच उचलून आणावं आणि काल्याची पंग झाली की नेऊन टेकवा. मी तिथंच होतो बघा. मग झालं काय? इकडे वल्ली ओळखायला आली तरी उचलला द्रोणागिरी. पण पुढचा आहे का आता? इकडे बजरंगबली निघाले, पण इकडे बघा अवधी संपत आली होती, सूर्योदयाची वेळ झाली होती. आता परत 14 वर्षातल्या वनवासातल्या सेवेचा एक न एक दिवस आठवून प्रभू रामचंद्र रडतात, हे बघ लक्ष्मणा, अरे सुमित्रा माथे करता उठ, उर्मिलेच्या कुंकुमा करता उठ, अरे अयोध्येतल्या जनते करता उठ, अरे या रामासाठी उठ, अरे या जगातल्या सगळ्या बंधुप्रेमा करता एकदा उठ लक्ष्मणा. तरी पण लक्ष्मणजी उठत नाहीत. आणि प्रभू रामचंद्र आता म्हणतात, आता काय माझा मारुती येत नाही आणि माझा काय लक्ष्मण जिवंत होत नाही. परत भावाच्या आठवणीनं प्रभू रामचंद्र रडायला लागले, लक्ष्मणा आता तू आता उठ बाबा, आता मला काही विचित्र चित्र दिसत आहे, माझा मारुती काही आता येत नाही. सूर्योदयाची वेळ होत आलेली बघा. आणि ते प्रभू रामचंद्राचं बंधू प्रेम रडणं बघून 18 पद्म वानर रडायला लागली. आणि इतकी वानर रडतात, पण त्याच करुण रसामध्ये वीर रसाचं आगमन झालं. जय श्रीराम. वानर नाचायला लागले, प्रभुजी प्रभुजी प्रभुजी, वो देखो अपना हनुमान आया है. अख्खी 18 पद्म वानर नाचायला लागली. काय केलं? बजरंगबली आले, द्रोणागिरी पर्वत टेकवला, सुसेन वैद्याने ती वल्ली घेतली, लक्ष्मणाच्या तोंडात पिळली आणि लक्ष्मण जिवंत झाला. आणि लक्ष्मण जिवंत झाल्याच्या नंतर एकीकडे 18 पद्म वानर नाचतात आणि इकडे एकांतात बजरंगबलीच्या डोळ्याला धारा लागल्या. खाली मान घालून बजरंगबलीच्या डोळ्याला धारा लागल्या. पण कोणत्या धारा लागल्या? आनंदाश्रूच्या धारा लागल्या. आणि बजरंगबली मनोमन म्हणत होते, अरे अंजना के लाल, अरे अंजना के बेटे, तूने बहुत भारी काम किया, ये दुनिया चांद सूरज तक तुम्हारा भजन करेगी, इतना भारी काम किया. मारुतीराला मनोमन आनंद होत होता. पण झालं काय? 18 पद्म वानर नाचू दिली प्रभूनं आणि लक्ष्मणाचा हात धरला आणि एकांतात मारुतीराय उभे होते, तिथं उभं केलं. जसं बघा ऑपरेशन थिएटरमधून ते पेशंटचे ऑपरेशन झाल्याच्या नंतर, पेशंटची भूल उतरल्याच्या नंतर ते डॉक्टर त्या पेशंटला विचारतात भूल उतरली का नाही बघण्याकरता. तुम्ही यांना ओळखता का? हे सानप महाराज, हे मृदंगाचार्य महाराज, हे आवाळ साहेब, ते पप्पू भाऊ, हे सांगळे साहेब, हे आमचे गुरुजी. असं ते डॉक्टर त्या पेशंटला विचारतात भूल उतरली का नाही बघण्याकरता. तसं बजरंगबलीच्या पुढे उभं केलं लक्ष्मणाला प्रभू रामानं आणि विचारलं, लखन अजी भैया, अरे इनको पहचाना क्या? भैया ये तो हमारा बजरंगबली है. अरे लक्ष्मणा, हा बजरंगबली जर नसताना तर तुझ्यासारखा भाऊ मला जिवंत भेटला नसता. तुझे जिवंत आहे केवळ या मारुतीची उपकार आहे. द्रोणागिरी तो आणिला लक्ष्मण वाचविला, लक्ष्मण वाचविला, लक्ष्मण वाचविला. द्रोणागिरी तो
रामगिरी जो आणिला लक्ष्मण वाचविला. अरे या केवळ या मारुतीचे उपकार आहे. आपल्या 72 पिढ्यांना जरी उपकार विसरायचे म्हणले या मारुतीचे उपकार कोणीच फेडू शकत नाही. एवढ्या शब्दांना बजरंग बलीच्या डोळ्याला धारा लागल्या. प्रभुजी इतना बड़प्पन मत दो मालिक, ये आपकी कृपा है और आपका ही आशीर्वाद है. आलं का आपल्या आशीर्वादावर? आलं काय? बघा कीर्तनकाराचा अभंग कसा सुटला पाहिजे. आता मी 3 गुरुकडे शिकलो महाराज. गुरुवर अर्जुनजी महाराज लाडगुरुजीकडे 5 वर्ष, गुरुवरे शंकरजी महाराज पांचाळ गुरुजीकडे 5 वर्ष, आणि आपल्या नावावर सिक्का बसला ढोक महाराजाचा. बरोबर आहे का? मग ढोक महाराजाच्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे कीर्तनकाराचा अभंग असा गणितासारखा सुटला पाहिजे. आणि लाडगुरुजींच्या भाषेत कीर्तनकाराच्या अभंगाच्या शब्दाचा पोस्टमॉर्टम झाला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. बघा म्हणून आता मुद्दा लक्षात ठेवा. बघा महाभारतातलं भीष्माचार्यांचं आश्वासन फेल ठरलं, पण रामायणातला प्रभू रामचंद्राचा हनुमंतरायाला दिलेला आशीर्वाद श्रेष्ठ ठरला. मग गरज ही आशीर्वादाची. आता या आपल्या पहिल्या मुद्द्यावर. कोणत्या पहिल्या मुद्द्यावर? मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं एकनिष्ठ भक्त जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंगाचे आहेत. मग बजरंग बलीला शरण का जातात असा मी प्रश्न केला होता की नाही? आता याचं उत्तर आहे का बघा. एकनिष्ठता जगद्गुरु तुकोबारायची पांडुरंगासोबत कशी आहे? एक प्रमाण मी सांगतो, बाकीचे आमचे महाराज मंडळी म्हणतील. बघा जगद्गुरु तुकोबारायची पांडुरंगासोबत किती एकनिष्ठता आहे. मी नाही सांगत, तुकाराम महाराज म्हणतात आमची पांडुरंगासोबत इतकी एकनिष्ठता आहे कारण पांडुरंग सोडून आम्ही दुसऱ्या देवाचं मी तोंडही पाहत नाही, कारण आमचा विठ्ठल प्रचंड आणि इतर देवाचे न देखू तोंड. काय म्हणतात तुकाराम महाराज? पांडुरंगाशी एकनिष्ठता आमची इतकी आहे, पांडुरंग सोडून आम्ही दुसऱ्या देवाचं तोंड पाहत नाही, कारण की आमचा विठ्ठल प्रचंड आणि इतर देवाचे न देखू तोंड असे म्हणणारे तुकाराम महाराजच आहेत. बघा आणि दुसऱ्या प्रमाणातून एक धरिला चित्ते आम्ही रखुमाईचा पती, 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 आम्ही रखुमाईचा पती. एका दारीला देते आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती. दारीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती. एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पत्ती. बर का? किंवा एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, आपुला तो एक, असे अनेक प्रमाणे अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वाचून त्या पांडुरंगा नाही का. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैस्या परी, कटेवर कर नाही ज्या देवाचे नेघी मी तयाचे दर्शने. नामदेवरायाचा अभंग. पण दोन्ही संत एकच आहे. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा येथून या. इकडे एकनिष्ठता तुकाराम महाराज पांडुरंगाची दाखवतात आणि इकडे डायरेक्ट शरण शरणजी हनुमंता. हे पटण्यासारखं आहे का? बरोबर आहे का? इकडे काय म्हणतात? एक धरिला चित्ती, दोन म्हणत नाहीत. आपुला तो एक, एक गाऊ आम्ही अनेकाची स्तुती आम्हा एका वाचून त्या पांडुरंगा. आमचा विठ्ठल प्रचंड इतर देवाचे न देखू तोंड असे म्हणणारे तुकाराम महाराजच आहेत आणि शरण शरणजी हनुमंता म्हणणारे तुकाराम महाराजच आहेत. आता सांगा इकडे जगद्गुरु तुकाराम महाराज पांडुरंगाला शरण जातात हे खरं का बजरंग बलीला शरण जातात हे खरं? इकडे म्हणतात पांडुरंग सोडून मी दुसऱ्या देवाचं तोंड पाहत नाही आणि इकडे डायरेक्ट पार्टीच बदलली शरण शरणजी हनुमंता. हे पटण्यासारखं आहे का? मग सांगा तुकाराम महाराज इकडे बजरंग बलीला शरण जातात हे खरं का पांडुरंगाला शरण जातात हे खरं? आता मी तुम्हाला दोन्ही पटवून देतो बघा. पण तुम्हाला हे पटण्याकरता तुम्हाला मी दुसरा मुद्दा पटवून देतो. तुकाराम महाराजचं बघायच्या अगोदर आपण 1 मिनिट वैजनाथ महाराजचं बघू, मग तुमच्या लक्षात येईल. बघा आता मी तुम्हाला कीर्तना सुरुवातीला तुम्हाला मी काय सांगितलं, ज्यावेळेस मी परमार्थ म्हणल काय डोळ्यासमोर आणायचं? रामायण.
आणि मी राजकारण म्हटलं की काय डोळ्यासमोर आणायचं? महाभारत. महाभारत. ही कॅसेट तुम्हाला आता माझी पाठ झाली, बरोबर आहे का नाही? असं पण मी सांगणारा महाराज. माझं कीर्तन संपलं, मी माझ्या गावाकडे हिंगोलीला गेलो, तुम्ही तुमच्या घरी गेले आणि सकाळी 7 वाजता तुम्ही TV ऑन केली आणि टीव्हीला हेडिंगलाच पहिली बातमी आली, काय? महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री वैजनाथ महाराज थोरात. अशी जर बातमी आली, येणार नाही बरं का, आणि आली तरी काय वाईट आहे? अरे एकनाथ होऊ शकतात, वैजनाथ का होणार नाही? बरोबर आहे का बाळासाहेब? बरोबर आहे का नाही? पण बाहेर गावचे लोक म्हणतील, अरे महाराज लोकांना सप्त्याचा पैसा कमी पडला, घुसले राजकारणात, म्हणणार का नाही? पण जेवढे पाणीवाडीच्या कीर्तनात होते ते म्हणले असं होऊ शकत नाही. अरे महाराजाचं आम्ही पुढं बसून कीर्तन ऐकलं, महाराजांना रामायणाच्या बाहेरचं एक शब्दही सांगितला नाही, आम्ही समोर बसले होते. कुछ तो दाल में काला आहे, पुरी दाल काली नाही आहे. बरोबर आहे का नाही? काहीतरी कुठंतरी भानगडे. पण बाहेर गावचे म्हणजे नाही नाही, ते गेला असेल तिकडे युपीला, आणि तिकडे युपीचा मुख्यमंत्री भगव्या कपड्यावाला भेटला असावा याला योगी आदित्यनाथजी, आणि त्यांना वाटलं असावं मी तिकडे युपीचा मुख्यमंत्री भगव्या कपड्यावाला, मग इकडे पांढऱ्या कपड्यावाला होद्याने एखादा महाराज मुख्यमंत्री पांढऱ्या कपड्यावाला, असं झालं असावं आणि याला मुख्यमंत्री केला असावं, असा काही काही फुकट अंदाज काढला बरं का. पण जेवढे पाणेवाडीच्या कीर्तनात होते ते म्हणले असं होऊ शकत नाही, कुछ तो दाल में काला आहे. महाराजाचं कीर्तन आम्ही पुढं बसून ऐकलं, महाराज असं करूच शकत नाही. पण मधून मधून पाणेवाडीत त्या लोकांना सुद्धा मधोमधून वाटायचं, कारण की टीव्हीवरचं का रे, मग महाराजाचं रात्रीचं कीर्तन खरं का हे टीव्हीवरचं मुख्यमंत्री झालेलं खरं? वाटणार का नाही तुम्हाला? साहजिकच, बरोबर आहे का नाही? महाराजांनी तर पार रात्री रडू रडू रामायण सांगितलं, बंधुप्रेम सांगितलं, रामायण सांगितलं. मग का रे महाराजाचं रात्रीचं कीर्तन खरं का हे टीव्हीवरचं मुख्यमंत्री झालेलं खरं? हे वाटणारच ना तुम्हाला. हे काय डोक्यातला खटका जात नव्हता बरं का. माणसं विचार करायचं, का रे मग रात्रीचं एवढं कीर्तन खरं, मग टीव्हीवरचं खोटं आहे का? मग सांगा, महाराजाचं रात्रीचं कीर्तन खरं का टीव्हीवरचं मुख्यमंत्री झालेलं खरं? हे जसं तसं तुकाराम महाराज इकडे पांडुरंगाला शरण जातात हे खरं का इकडे बजरंगबलीला शरण जातात हे खरं? आलं का मुद्द्यावर आता पटण्यासारखं तुम्हाला? मग आता ऐका, आता पुढं एका ठिकाणी तुकाराम महाराजांनी देवाकडे मागणी मागितली पांडुरंगाजवळ, की पांडुरंगा तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा. हाची मजा आले का आशीर्वादावर आपलं? आशीर्वाद कोणता? हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी, मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. हेची देगा म्हणजे काय देगा? संता लोटांगणी आणि जाता लाज नको म्हणे. जगद्गुरु तुकोबारांनी देवाकडे मागणी मागितली, की देवा, आता इथं अभंगाचा मुद्दा लक्षात येतो बघा. देवा, तुकाराम महाराजांनी देवाकडे मागितली की देवा, मला संतांना लोटांगण शरण जाताना लाज वाटू देऊ नको. संता लोटांगणी आणि जाता लाज नको म्हणे. देवा, मला संतांना लोटांगण शरण जाताना लाज वाटू देऊ नको. मग बजरंगबली कोण आहेत? बजरंगबली एक संत आहेत, म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सहानुभूतीपूर्वक अभंगाच्या पहिल्या चरणात शरण जातात. शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता. हे शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण जी हनुमंता, शरण शरण जी हनुमंता, शरण जे शरण हनुमंता, शरण शरण जे हनुमंता, शरण 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 हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता. तुम्हालो रामदूता, तुम्हालो
हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीचा वाटा वाटा काय भक्तीचा वाटा शरण शरण जी हनुमंता. बरं का, शरण शरण हनुमंताना शरण शरण जी. जी का? जी हा आदर व्यक्त करणारा शब्द आहे. बघा, पूर्वी म्हणायची पद्धत होती जी. बरोबर आहे का नाही? जी. आता काय बरोबर आहे का? पूर्वी 90 वर्षाचा सासरा असू द्या आणि 25 वर्षाची सून असू द्या, सासरा आदरानं सुनेला आवाज द्यायचा. सुनबाई, ती सून तितक्या ताकदीनं आवाज द्यायची. जी मामाजी, आदर होता. आता फक्त 2025 मध्ये सासऱ्यानं फक्त सुनेला आवाज द्यावा. सुनबाई, काय बोंबलाले म्हातार मरण एकदाच म्हणतात का नाही? तो आदर संपून गेला. जी म्हणजे आदर व्यक्त करणारा शब्द आहे. जी म्हणजे महाराज. म्हणून आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारांनी बजरंगबलीचं वर्णन करताना जी शब्द वापरला, तसं ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारांनी गणपतीचं वर्णन करताना ओम नमो आद्या नाही तर ओम नमो जी आद्या. वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा देवा तूची गणेशू. पण ओम नमो जी आद्या. तसं शरण शरण जी हनुमंता. बरोबर का? सूत्र जुळलं का नाही? बघा, इकडे शरण शरण जी हनुमंता, तिकडे ओम नमो जी आद्या. नाही का? तर शरण शरण जी हनुमंता. आता हनुमंताला अनेक नावे बघा. बजरंगबली, मारुती, हनुमान. हनुमंत नाव काय आहे? ते सूर्याला गिळाला जात होते, इंद्रानं वज्र फेकलं, हनुवटीवर लागलं, हनुमंत नाव प्राप्त झालं. हनुमान काय आहे? मानाचं हनन करतात, त्यांना हनुमान म्हणतात. एक बजरंगबली नाव आहे, एक मारुती पण एक नाव आहे. बरोबर आहे का नाही? हे बघा, मारुतीला मारुती का म्हणतात? हे काय कोणत्या ग्रंथातला नाही अर्थ, पण हा अर्थ युक्तिवादानं बुद्धिवादानं पटवून द्यायला अर्थ आहे. माझ्या तिन्ही गुरुजींनी सांगितलेला आहे. पण हा नाही तर विचारसाल कोणत्या ग्रंथात आलं. काही काही अर्थ युक्तिवादानं बुद्धिवादानं पटवून द्यावे लागतात. म्हणून बजरंगबलीला बरं का, मारुतीला मारुती का म्हणतात? असं म्हणतात की अंजना बजरंगबलीच्या सोबतच्या गावातल्या मित्रांचे लग्न होत होते. हे काय रामायणातलं नाही बरं का. हा अर्थ युक्तिवादानं पटवून दिलेला आहे. असं म्हणतात, मारुतीच्या हनुमंताच्या गावातल्या बरोबरच्या मित्रांचे लग्न होत होते आणि अंजना माता म्हणल्या, अरे बजरंगबली, तुझं कधी करतो? आई, पुढच्या उन्हाळ्यात, पुढच्या उन्हाळ्यात. असं म्हणून म्हणून अंजना मातेच्या डोळ्याला धारा लागल्या आणि तिथंच अर्थ निघला. बघा, आता माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघितल्याशिवाय तुम्हाला मेळ लागणार नाही. बघा, मारुतीला मारुती का म्हणतात? बच्चे ने शादी नहीं की, बच्चे ने शादी नहीं की, इसके लिए जिसकी माँ रोती उनका नाम मारुती. विठ्ठल विठ्ठल. तसं शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. आता दूत काय भानगडे? दूत म्हणजे दूत म्हणजे काय? दूध नाही बरं का. दूत म्हणजे संदेशवाहक, रामदूत. दूत म्हणजे संदेशवाहक, म्हणजे आत्ताच्या भाषेत मेसेज फॉरवर्ड करणे. ते दूताचं काम त्यावेळेस कोण करायचं? बजरंगबली करायची. सीतेचा संदेश रामापर्यंत, रामाचा संदेश सीतेपर्यंत, असं दूताचं काम मारुतीराय करायचे. म्हणून त्यांना रामदूता म्हणतात. रामाचा दूत रामदूत, देवाचा दूत देवदूत, यमाचा दूत यमदूत, राजाचा दूत राजदूत. बरोबर बरोबर आहे का? बघा, राजदूत म्हणजे काय? ती गाडी नाही बरं का. नाहीतर पूर्वी गाड्या होऊन गेल्या. बघा, पूर्वी गाड्या होऊन गेल्या. कोणत्या कोणत्या गाड्या? सिली 100 बरोबर आहे का नाही? सुजुकी, जावा, अशा भल्या भल्या गाड्या होऊन गेल्या. बघा, बरोबर आहे का नाही? आता विषय आला म्हणून सहज सांगतो. बघा, जावा कंपनीची गाडी होती. बघा, जावा कंपनीची गाडी, आता ती गाडी राहील नाही. बघा, आता ओघा सांगतो. आता मी तिकडे याला कीर्तनाला गेलतो, तिकडे अंबाजोगाई किनगाव, तिकडे धर्मापुरी परिसर आहे. तिकडं उजनी म्हणून गाव आहे. बघा, तिथले दिलीपराव मुंडे म्हणून आहेत. त्यांनी सांगितलं की असाच विषय निघाला कीर्तनात. म्हणले, गोपीनाथराव मुंडे साहेब, त्यावेळेस आमच्या परिसरामध्ये सुरुवातीला त्यांनी बरं का, जावा कंपनीची माझी गाडी होती, आमचे आजोबाची फार जहागीरदारी होती. म्हणले, त्यावेळेस माझ्या जावा कंपनीच्या मोटरसायकलच्या गाडीवर मुंडे साहेब त्यावेळेस प्रचार करायचे. तर त्यांनी मला सांगितलं, त्यांचंच वय पार आता 60-65 आहे. बघा, ते कधी विचार, जुनी गोष्ट आहे. बघा, नाहीतर विचार करा. बघा, मुंडे आता ओघाओघात आला म्हणून सांगतो. बघा, आता गुरुवर्य ढोक महाराजांचं रामायण चालू होतं मुंबईला, कॉटन ग्रीनला. आणि त्यावेळेस मुंडे साहेब गेले होते. कुठे? मुंबईमध्ये.
आणि मध्ये गेल्याच्या नंतर तिथे गेल्यावर गुरुवारी ढोक महाराजांनी काय सांगितलं की म्हणले मुंडे साहेब तुम्ही आलेच तर बोला आता तुम्ही. मग मुंडे साहेब म्हटले मी बोललो असतो पण मी बोलल्यावर नंतर हे वातावरण नाही बिघडत नाही, तुम्ही बिंदास बोला. नाही आता ढोक महाराजांनी आग्रह केल्यामुळं मुंडे साहेबाच्या हातात माईक आला बघा. आणि मग मुंडे साहेब डायरेक्ट म्हटले बघा बसलेल्या मंडळींनो ऐका की ढोक महाराजांचं रामायण मी गावात परळीत ठेवलं होतं. तिथे माझ्या आईला मी दररोज घेऊन सोबत जायचो. मी 7 दिवस अनेक वेळा ढोक महाराजांचं रामायण ऐकलं. आता ढोक महाराजांचं मला रामायण ऐकायची गरज नाही, कारण की ढोक महाराजचं रामायण मी भरपूर वेळेस ऐकलं. आता जर मला जरी रामायण करायला बसवलं तर मी उत्कृष्ट प्रकारे रामायण करल, पण मी जर रामायण केलं ढोक महाराज काय करतील, असे मुंडे साहेबांचे शब्द आहेत बघा. त्यावेळेस हे गुरुवारी ढोक महाराजांच्या तुम्ही युट्यूबला सर्च करा बघा, कॉटन ग्रीनला झालेलं रामायण बघा. म्हणून त्यावेळेस विषय निघाला जावा कंपनीच्या गाडीवरून बरं का. म्हणून ती जावा कंपनीची गाडी बघा. तसे जावा नाही बरं का, तुम्ही म्हणसाल जावा, हे बघा जावाला जावा का म्हणतात याचा पण अर्थ सांगतो, तुम्ही नका नाराज हो, तुम्हाला जरा झोपायल्यात बरोबर आहे का. जावाला जावा का म्हणतात ऐका, आता ध्यान धरून ऐकावा, जावा ऐका तुम्ही आता. जावाला जावा का म्हणतात, जावा म्हणजे सख्या भावाच्या 2 बायका, मग त्यांना जावा का म्हणतात, दोन्हीकडे जावा एकत्रित न राहावा त्यांनाच म्हणतात जावा. आता तुम्ही घ्या हवा विठ्ठल विठ्ठल. आता सासूला कशाला नाराज करू, बिचारी आल्यासारखं कीर्तनात. सासू कुलाला म्हणतात जी दिवसभरातून एकदा तरी आणते आपल्या डोळ्याला सुनेचे आसू, तिला म्हणतात सासू. तुम्ही नका हसू विठ्ठल विठ्ठल. आता ननंदबाईला नाराज करत नाही मी, कशाला विनाकारण नाराज करू. आता ननंदबाई ऐका, ननंद कुणाला म्हणतात, जी आपल्या भाऊजईला कधीच होऊ देत नाही आनंद, तिचं नाव तुम्हीच म्हणले मी नाही म्हणलो विठ्ठल विठ्ठल. तसं शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. पण शरण 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 कशा करता शरण शरण, दुसरं चरण काय भक्ती त्याच्या वाटा, काय दावा व्यासोभटा, मद दावा व्यासुभटा. काय भक्तीच्या त्या वाटा, मजदावया सुभटा, मजदावया सुभटा. काय भक्ती त्याच्या वाटा, मद दावा व्यासुभटा, मद दावा व्यासुभटा, मद दावा व्यासुभटा. काय भक्तीच्या त्या वाटा मजदाव व्यासुबटा, मजदाव व्यासुबटा, सुबटा. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. आता ऐका, भट्ट वेगळा आणि भट वेगळा. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा. भट्ट म्हणजे ब्राह्मण आणि भट म्हणजे योद्धा आणि सुभटा म्हणजे चांगला योद्धा. म्हणून सुभटा पदवी आतापर्यंत फक्त दोघांनाच मिळाली बघा जगामध्ये. आजच्या अभंगामध्ये सुभटा पदवी जगद्गुरु तुकोबारांनी बजरंगबलीला बहाल केली आणि ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारांनी सुभटा पदवी अर्जुनाला बहाल केली. योगाची या वाटा जे निघाले गा सुभटा, तया दुःखाता ती सेल वाटा भागा आला. म्हणून रामायणामध्ये सुभटा पदवी तुकोबारांनी बजरंगबलीला बहाल केली आणि महाभारतामध्ये सुभटा पदवी अर्जुनाला ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये बहाल केली. म्हणून सुभटा, हे बघा ह्या पदव्या काय फुकट भेटत नाहीत महाराज, त्याच्याकरता झिजावं लागतं. जगात किती पब्लिक होऊन गेली आतापर्यंत, पण ह्या पदव्या फक्त दोघांनाच भेटल्या. सुभटा एक बजरंगबलीला आणि इकडे अर्जुनाला. म्हणून काही काही शब्द उच्चारल्याच्या नंतर माणसं आपोआप म्हणतात बघा. छत्रपती म्हटलं की बोला शिवाजी महाराज, धर्मवीर म्हटलं की छत्रपती संभाजी महाराज, पुण्य श्लोक म्हटलं की बरं का, गान सम्राज्ञी म्हटलं की लता दीदी मंगेशकर, राष्ट्रसंत म्हटलं की भगवान बाबा. बरोबर आहे का नाही. बरं काही नावं जोडल्या गेलेत बघा. ह्या फुकट पदव्या भेटत नाही, त्याच्याकरता झिजावं लागतं बघा. संत भगवान बाबाला राष्ट्रसंत बघा का ना, संत भगवान बाबांनी पाण्यावर ज्ञानेश्वरी वाचली अशी आगाध कीर्ती त्यांनी केली. अहो त्यांनी मागचा पुढचा विचार केला नाही. आपलं शरीर आपल्यापासून शरीराचा काही भाग दूर केला त्यांनी,
बरं का. म्हणून उगीत त्यांना राष्ट्रसंत पदवी लागली नाही. म्हणून राष्ट्रसंत म्हटलं की भगवान बाबा. आणि बघा, ज्यांनी त्यावेळेस त्यांचं रक्त ज्या ठिकाणी पडलं तिथं तुळशी उगवल्या. संत भगवान बाबाचं चरित्र बघा. कधी जा तुम्ही तिकडे भगवानगडाकडे गेल्याच्या नंतर इथं भगवान बाबांना ते प्रसंग तुम्हाला सगळा माहिती आहे नाही का. जिथं रक्त सांडल्या गेलं तिथे तुळशी उगवल्या. पाण्यावर ज्ञानेश्वरी वाचली म्हणून राष्ट्रसंत म्हटलं की संत भगवान बाबा. पुण्य श्लोक म्हटलं की अहिल्यादेवी होळकर. नाहीतर बघा, तो प्रसंग अहिल्यादेवींचा आता काही दिवसावर जयंती बरोबर ना, आता आली काही दिवसावर. बघा, विचार करा, अहिल्यादेवींचा विचार करा. ज्यावेळेस अहिल्यादेवींच्या त्या राज्यामध्ये असा एक घंटा होता. कुणावर जरी अन्याय झाला तो घंटा वाजत होता. मग झालं काय, एक दिवस असं प्रकरण घडलं की अचानक तो घंटा वाजला. अहिल्याबाई होळकर गेल्या, बघितलं तर घंटा वाजते, तिथं कोणीच नाही. तर तिथं कोण होतं, एक गाय होती. गाय, त्या गायीकडे बघितलं, गायीच्या डोळ्याला धारा लागितल्या. बघितलं, अहिल्यादेवीने विचारलं, या गोमातेवर नेमका काय असा अपराध झाला, घंटा वाजली आपल्या राज्यातली आणि हिच्या गायीच्या डोळ्याला धारा लागल्या, असा काय अन्याय झाला. त्या गायीचा मालकही तिथं जवळच होता. त्यानं सांगितलं नाही काय झालं. नाही नाही काय झालं नाही. नाही नाही सांगा झालं काय. काय नाही आई साहेब, मोठा अनर्थ झाला. काय झालं. काय नाही, तुमचे सुपुत्र म्हणजे अहिल्याबाईचे चिरंजीव रथात बसून, घोडेस्वार झाले, रथात बसून आले होते आणि नेमकी ही गाय व्याली होती आणि या गायीचं वासरू रस्त्यात होतं. तुमच्या चिरंजीवानं विचार केला नाही मागचा पुढचा, तसंच घोड्यासहित तो रथ त्या वासरावून नेला. परिणाम ते वासरू जागेवर, वासरू गायीचं तडफडून मेलं. म्हणून ही गाय तुमच्याकडे न्यायाची भीक मागत आहे. अहिल्याबाई म्हटली, असं का, मग बोलवा माझ्या मुलाला. अहिल्याबाई होळकर, बघा मी पुण्यश्लोक का म्हणतात याच्याकरता सांगतो. अहिल्याबाई होळकर त्यांनी आपल्या मुलाला बोलवलं आणि त्याचे हात पाय बांधले, रस्त्यावर त्याला ठेवलं आणि साक्षात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्या रथामध्ये बसल्या आणि चाबूक हातात घेतला आणि त्या घोड्यावर मारला. ते अहिल्याबाई त्या रथात स्वार घोड्यावर, तो रथ जोरात आला आणि स्वतःच्या मुलाच्या अंगावर घालणार का, मला पुण्यश्लोक म्हणतात. आणि ही गाय माझ्याकडे गोमाता न्यायाची भीक मागायला आलेली आहे, माझ्या नावाला बट्टा लागू नये म्हणून आपल्या स्वतःच्या मुलाचा विचार केला नाही. त्याच्याकडून अन्याय घडला ना, या गायीचं वासरू मेलं, त्याच्यावर सजा झालीच पाहिजे. बसल्या रथात आणि रथ जोरात तिथपर्यंत आला, त्या मुलापर्यंत पण असा चमत्कार घडला. जी गाय काही वेळापूर्वी रडत होती ती गाय डायरेक्ट त्याच्यावर, त्या मुलावर आडवी झाली अहिल्याबाईच्या आणि परत गाय रडायला लागली. अहिल्याबाईनं रथ थांबवला. कदाचित ती गाय म्हणत असावी, अहिल्याबाई अहो तुमच्या मुलाला त्याला नाही कळालं की हे कोणाचं लेकरू आहे, त्याला मातृत्वाची काय कदर आहे. त्यानं विचार केला नाही हे वासरू मेल्यावर गायीची काय अवस्था होईल. पण त्याला न कळू द्या, पण मी पण कुणाची तरी आईच आहे. मला काय वेदना झाल्या त्या वेदना तुम्हाला होऊ नये म्हणून तुम्ही याच्याहून रथ नेऊ नका. पण ती गाय आडवी झाली महाराज, तरी पण अहिल्याबाईने आपला बर का धर्म सोडला नाही म्हणून त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणतात. तसं राष्ट्रसंत म्हटलं की भगवान बाबा, धर्मवीर म्हटलं की छत्रपती संभाजी महाराज. उगत धर्मवीर कुणाला म्हणत नाही, नावं टाकून अर्थ नाही महाराज. आपण छावा चित्रपट आपण सर्वांनी आता काही काहींनी बघितला नसेल तर बघा, त्या छावा चित्रपटात ते काही खरे संभाजीराजे नाहीत, आपल्यासारखं ते एका व्यक्तीने ते पार्ट केलंय. पण शेवटच्या 15 मिनिटामध्ये अख्खी पब्लिक रोड रडते बघा त्या फिल्म सिटी, त्या थिएटरमध्ये. का संभाजीराजांना किती वेदना झाल्या. अहो ते सगळ्या अंग कापल्या गेलं, मिठाचं पाणी टाकलं, त्यांचे डोळे बाहेर काढले, जीभ कापली, नख उपसून घेतले, सांगितलं धर्म बदला, तुम्ही आमचे व्हा. त्यावेळेस धर्मवीर छत्रपती संभाजीराजांनी सांगितलं, अरे मला माझ्या देहाचे तुकडे तुकडे केले तरी मी माझा धर्म सोडणार नाही. पण त्यांना धर्मवीर छत्रपती संभाजीराजे म्हणतात बघा. विचार तसा तसं
तसं छत्रपती म्हटलं की शिवाजी महाराज, धर्मवीर म्हटलं की संभाजी महाराज, पुण्यश्लोक म्हटलं की अहिल्यादेवी होळकर, राष्ट्रसंत म्हटलं की भगवान बाबा. तसं छत्रपती शिवरायांचा विचार करा. छत्रपती शिवाजी राजा ज्यावेळेस राज्याभिषेक सोहळा शिवाजी राजाचा थाटा संपन्न होत होता, शिवाजी राजे सिंहासनाकडे एक एक पाऊल टाकतात, पण जात असताना शिवाजी राजाच्या डोळ्याला धारा लागत होत्या. का? अरे हे सिंहासन माझं एकट्याच नाही, याच्याकरता माझे अनेक हिरे गमावल्या गेले. शिवाजी राजे पाऊल टाकायचे आणि तितक्यात आवाज यायचा. जिवंत कोणी नव्हतं, पण छत्रपती शिवरायांना एका एका मावळ्याची आठवण होती. शिवाजीराजे पाऊल टाकायचे ना आवाज यायचा, काळजी नसावी राजे, आधी लग्न कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं. कोण आठवलं? तान्हाजी मालुसरे आठवला. आज माझा तान्हाजी जिवंत असता तर मला आनंद झाला असता. पुढं पाऊल टाकला शिवाजीराजांनी. परत आठवण झाली ना आवाज आला. जिवंत कोणी नव्हतं, फक्त भास येत होता. काळजी नसावी राजे, या देहामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत हा बाजी खिंड सोडणार नाही. कोण आठवलं? बाजी प्रभू देशपांडे आठवले. पुढं पाऊल टाकला, आवाज आला, काळजी नसावी राजे, तुमच्या केसाला धक्का तर माझ्या जीवाला धक्का. कोण आठवलं? शिवा नावी आठवला, शिवा काशीद आठवला. छत्रपती शिवाजी राजासारखा एक हुबेहूब मावळा दिसायचा आणि तो छत्रपती शिवाजी राजाच्या जाग्यावर जगण्याकरता नाही तर तो मरण्याकरता जात होता. आणि शिवाजी राजांनी आपल्या स्वतःच्या हातानं शिवा नाव्याला सजवलं आणि छत्रपती शिवाजी राजे चकित झाले. बाप रे, मी छत्रपती आहे का हा छत्रपती आहे? माझ्यासारखा हुबेहूब दिसत आहे. पण शिवाजी राजाने विचार केला, हा माझ्यासारखा प्रति शिवाजी जरी दिसला, पण हा माझ्या जागेवर जगण्याकरता नाही तर हा माझ्या जागेवर मरण्याकरता जात आहे. शिवाजी राजांनी त्याचं रूप बघितलं आणि शिवाजी राजाच्या डोळ्याला धारा लागल्या. आणि शिवाजी राजाने विचारलं, रे शिवा नाभी, तुझ्याकरता माझ्या डोळ्याला धारा लागल्या आणि तुझा तर चेहरा प्रसन्न आहे, तुला जगण्याकरता नाही तर माझ्या बदलीवर मरण्याकरता जायचंय, तरी तुझा चेहरा इतका का प्रसन्न? त्यावेळी शिवा नाव्यानं दिलेलं उत्तर फार गोड आहे बघा. शिवा नाव्यानं शिवा काशिदानं सांगितलं, राजे, मी आतापर्यंत असं ऐकलंय राजे, माणसं मेल्यावर माणसं माणसाकरता रडतात असं ऐकलंय मी राजे. पण मी जिवंत असताना या महाराष्ट्राचा छत्रपती माझ्या करता रडतो, आणखी काय कमवायचंय राजे? त्याला धरलं शिवाजी राजांनी आणि आपल्या डोळ्याच्या अश्रून त्याचा अभिषेक केला. अरे तुमच्यासारखा एक एक इमानदार मावळा होता म्हणून मी छत्रपती झालो. पुढं पाऊल टाकला. जिवंत कोणी नव्हतं, फक्त एक एक मावळा आठवत होता. पुढं पाऊल टाकला, पण एक व्यक्ती दिसली मळकटल्या कपड्यामध्ये. कोण? मदारी मेहतर. बघितलं शिवाजी राजांनी, बोललं, मदारी, हे बाबा, हे सिंहासन माझा एकट्याच नाही, माझे अनेक हिरे गमावल्या गेले, तू फक्त एकटा जिवंत आहे, बोल बोल, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, काय देऊ? त्यावेळेस ते मदारी मेहतर जवळ आला. राजे, तुम्ही प्रसन्न आहात ना, एकच द्या, तू जर म्हणशील तर आजच मी तुला माझं सिंहासन प्रदान करतो. राजे, तेवढी लायकी नाही या मदारी मेहतराची, मग काय पाहिजे? काय ना राजे, तुम्ही प्रसन्न आहात ना, फक्त मला एकच द्या. काय? तुम्ही दररोज या सिंहासनावर बसायच्या अगोदर माझ्या फाटक्या उपरण्यानं तुमचं सिंहासन पुसण्याची संधी द्या राजे, आणखी मला काहीच पाहिजेत नाहीत. शिवाजी राजांनी त्यालाही कवटाळून धरलं. डोळ्याला धारा लागल्या. अरे तुमच्यासारखा एक एक इमानदार मावळा होता म्हणून मी छत्रपती झालो. म्हणून दादा हो, म्हणून म्हणावं लागतं बघा, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, छत्रपती शिवाजी महाराज की जय. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय
गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर रयतेसाठी प्राण झेलले आपल्या निधनाच्या छातीवर आपल्या निधड्याच्या छातीवर आपल्या निधड्याच्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे भरूचच्या राजावर प्राणपणाने लढले मावळे भरूचच्या राजावर छत्रपती शिवाजी महाराज महाराज की जय राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर हे जात पातना धर्म मानला दगला माणुसकीवर जगला माणुसकीवर जगला माणुसकीवर पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर छत्रपती शिवाजी महाराज की माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं पण छत्रपती म्हटलं की शिवाजी महाराज आणि आजचा दिवस आज काय आहे आज एकादशी बरोबर आहे का नाही एकादशी शब्द आला की काय येतं कोण ध्यानात येतं हे बघा नावं जोडल्या गेली आणि योगायोगात एकादशी बघा म्हणून एकादशी म्हटलं की कोणाचं नाव ध्यानात येतं रुक्मांगद राजाचं नाव बरं का द्वादशी म्हणलं की अंबरीश राजा तसं एकादशी म्हटलं की कोणाचं नाव जोडल्या गेलं एकादशी म्हटलं की रुक्मांगद राजा म्हणून रुक्मांगद राजाच्या थोडा विको कमी करा रुक्मांगद राजाच्या बागेतले फुलं चोरीला जात होते आणि मग त्या सगळे त्यांचे सैनिक सगळे त्यांचे सेवक तिथे सज्ज होते पण तपास लागत नव्हता फुलं चोरीला जातात तरी कसे मग तपास लागत नव्हता तर फुलं तर बागेतले रुक्मांगद राजाच्या चोरीला जायचे मग एक दिवस सेवक पळत आले महाराज चोर सापडला म्हणजे कोणी पकडला नाही सापडला म्हणजे मुद्दे मला सही सापडला कसा काय रे दुसरं कोणी चोरीत नव्हते आपले फुलं मग अहो आपल्या बागेमध्ये स्वर्गातल्या देवाच्या राजाचं इंद्राचं विमान बंद पडलं म्हणून म्हटलं चोर सापडला आणि मुद्दे मला सही सापडला म्हणजे स्वर्गातले देवाचे राजाचे इंद्राचे नौकर आपल्या बागेतले फुलं चोरून न्यायचे ते आज सापडले राजाला इतका आनंद झाला फुलं चोरीला जात नव्हती याचं दुःख नाही पण माझ्या बागेतले फुलं देवाच्या राजाला इंद्राला आवडावे याचा आनंद झाला मग झालं काय ते विमान का गेलं नाही काय नाही राजे तुम्ही चला आले आणि मग रुक्मांगद राजा आला बघितलं आणि विचारलं नेमकं राजे आम्ही तुमच्या बागेतले फुलं आमच्या इंद्राला आवडत होते आम्ही चोरून न्यायचो पण विमान बंद पडलं आता तुम्हीच काहीतरी करा राजा म्हणला हे ज्या त्या दुकानात जे ते भेटतं याचे स्क्वेअर पार्ट जिथं झाले तिथं जा इथं येऊन काय फायदा नाही राजे आज एकादशी आहे आणि ज्याला उपवास आहे त्याच्या हाताच्या स्पर्शानं आमचं बंद पडलेलं विमान उड्डाण पावणार आहे मग तुमच्या राज्यातल्या कोणी जर एकादशी धरली असेल तर त्याच्या हाताचा स्पर्श विमानाला लावा आमचं विमान वर उड्डाण पावणार आहे त्यावेळेस एकादशी काय भानगडत माहिती नव्हती लोकांनी दुपारा 2 वाजले होते जेवून पार रसाळी आमरस खाऊन लोक दुपारा झोपले होते कूलरच्या हवेखाली मग रुक्मांगद राजानं गावानं दौंडी पेटवली कुणी एकादशी धरली का कुणी एकादशीचा उपवास केला का गावानं दौंडी पेटवली ज्यानं कोणी उपवास एकादशीचा धरला असेल त्याच्या हाताच्या स्पर्शानं स्वर्गातल्या राजाचं इंद्राचं विमान बंद पडलेलं हाताच्या स्पर्शानं उड्डाण पावणार आहे आणि ते विमान उड्डाण पावल्याच्या नंतर राजा त्याला 5 गावं बक्षीस देणार आहे अशी गावानं दौंडी पेटवली राजाने परिणाम सगळं गाव जेवून दुपारा 2 वाजले होते कुणीच गावातलं उपवासी नव्हतं पण ते ढोल तासे ऐकू आले एका म्हातारीची कानपूर लाईन बंद होती
तिला वाटलं नेमकं काय चाललं, एखादी योजना आहे का सरकारची नेमकी, बरं का. ती म्हटली नेमका काय चालेल, लाडकी बहीण का लाडकी आजी काढली आहे का आता. नाही आजी ते राजांना ते दौंडी द्यायला सांगितली. काय तुम्ही उपवास केला का. मी नाही उपवास केला. मग ते काय नाही, ज्यानं उपवास केला त्याच्या हाताच्या स्पर्शानं विमान उड्डाण पावणार आहे आणि राजा त्याला 5 गावं बक्षीस दान देणार आहे. म्हातारी म्हटली उपवासी आहे आमच्या घरी एक जण. म्हणजे तुम्ही उपवास आहेत का. मी नाही. माझ्या सून उपवासी. म्हणजे तिने एकादशी धरली का. नाही एकादशी नाही धरली पण ती उपवासी. म्हणजे काय नाही, सकाळी सकाळी माझ्या मुलाचे तिचे भांडणं आणि तेवढी ती उपवासी बघा. मग काय झालं, आजी तुम्हाला लॉटरी लागली, आता लॉटरी. जा तुमचा मुलगा माझा मुलगा ऊस तोडायला गेला, बोलवा लॉटरी लागली म्हणावं. हे बघा एक उदाहरण थोडं सांगतो बघा चलत चलत. काय झालं, एकदा एका आजीला लॉटरी लागली, 2 कोटीची लॉटरी लागली. आणि त्या आजीला 2 कोटी आयुष्यात कधी बघायला भेटले नाही. आणि 2 कोटी भेटले जर असं सांगावं बँकेवालीनं आजीला, तर आजी कार्यक्रम संपून जाईल. मग एक मेयासारखा एक महाराज बघितला, महाराज काही करा पण म्हातारीला 2 कोटी भेटले पाहिजे आणि म्हातारी मरू नये. त्या महाराज माझ्यासारखे ते लोक बँकेवाले आले आणि म्हणले महाराज म्हातारीला सांगा 2 कोटी भेटले, फक्त म्हातारी आनंदाच्या भरात जाऊ नये. माझ्यासारखा एक महाराज गेला, आजी तुम्हाला जर 2 कोटीची लॉटरी लागली तर तुम्ही काय करणार. ती आजी म्हणली महाराज इथं कपाळाला लावायला रुपये नाही, लॉटरी कशी लागणार. बरं समजा आजी तुम्हाला 2 कोटीची लॉटरी लागली, तुम्ही काय करणार तेवढ्या पैशाचं. आजी म्हणली महाराज आणि मला आणि एवढ्या दुष्काळात 2 कोटीची लॉटरी लागली तर त्यातले मी अर्धे पैसे तुम्हाला देणार. महाराजच मेला का, त्याला माहिती होतं बघा. तसं त्या आजीला सांगितलं त्यांनी, आजी लॉटरी लागली, बोलवा तुमच्या मुलाला कोयता फेकून दे म्हणाव. चल. मुलगा ऊस तोडायला बिचारा गेला होता. अरे चल, तुझ्या बायकोच्या हाताच्या स्पर्शानं विमान उड्डाण पावणार आहे आणि राजा तुला 5 गावं बक्षीस दान देणार आहे. मुलगा म्हणला असं का. फेकला कोयता, गेला आणि बायको आता ती काय नीट होती का आता विचार. सकाळी सकाळी आणली म्हणल्यावर ते बायकोला ते म्हणलं अगं चल, तुझ्या हातानं विमान उड्डाण पावणार आहे. ती म्हणली मी नाही येत, सकाळी सकाळी हाणलं तुम्ही. त्यानं ऊसातलं दांडकच काढलं शेवडीचं. उठ, एकादशी स्टँडअप. एकादशी स्टँडअप झाली. आणि मग काय झालं, तिथं राजाला वाटलं अगोदर जसं तुम्ही आता स्वागत नाही का माझं केलं फुलं टाकून, बरं का, तसं राजानं काय केलं, राजाला वाटलं बाप रे काय पुण्यवान आहेत दोघं. त्याला काय माहिती सकाळी सकाळी आणलं हिला. काय नाही, रथामध्ये त्यांची मिरवणूक काढली, गावांना ढोल तासे डीजे वाजत आहे आणि त्या दोघांची कुजबूज चालली, नवरा बायकोची. शेजारी आता एकटीची कशी मिरवणूक निघालो, नवराही सोबत शेजारी बसवला आणि त्या दोघांचं संभाषण चाललं. मी तिथंच होतो म्हणून मला सगळं ऐकू आलं बघा. ते दोघांचं संभाषण चाललं. नवरा म्हणतो बघ माझ्यामुळं तुझा इतका थाट चालला, माझ्यामुळं. ती म्हणते गप्प बसा, माझ्यामुळं कसं काय, तुम्ही मर्दला हाणलत नसतं तर एवढा मिरवणूक निघली असती का. त्या दोघांचं संभाषण चाललं. ते म्हणलं अगं मी हाणलं म्हणून तुझा इतका जल्लोष आहे. असं करता करता रथ तिथपर्यंत गेला. झालं काय, ते म्हणला लाव हात. हात लावणार नाही. त्यानं पुन्हा दांडकं काढलं. एकादशी स्टँडअप झाली. हात लाव. तिनं त्या विमानाला हात लावल्याबरोबर स्वर्गातल्या देवाचं, राजाचं, इंद्राचं विमान डायरेक्ट आकाशामध्ये उड्डाण पावल्या गेलं. राजाला इतका आनंद झाला, बाप रे आज माझी इज्जत राखल्या गेली. आज जर ही उपासी नसती राहिली, हिनं जर एकादशी उपवास, राजाला काय माहिती हिला हाणलं म्हणून उपाशी राहिली. हिनं जर उपवास एकादशी केला नसता तर माझी इज्जत चव्हाट्यावर गेली असती आणि इंद्रातलं विमान कसं उड्डाण पावलं असतं. राजानं सांगितलं बाप रे माझ्या नगरीमध्ये इतके पुण्यवान माणसं आहेत की ज्याच्या हाताच्या स्पर्शानं स्वर्गातलं इंद्राचं विमान उड्डाण पावावं. मग राजानं त्याच दिवशी ताकीद केलं. त्याच दिवशी सांगितलं आजपासून प्रत्येक 15 दिवसाला एकादशी येते. ती एकादशी आपल्या प्रत्येक राज्यातल्या, आपल्या राज्यातल्या सगळ्यांनी ती एकादशी करायची. परिणाम त्या दिवसापासून रुक्मांगद राजाच्या राज्यातले लोक सगळेच्या सगळे एकादशी करायला लागले. परिणाम झाला काय, रुक्मांगद एकादशी. रुक्मांगद
एकादशी नगरी नेली वैकुंठासी नगरी नेली वैकुंठासी नगरी गेली वैकुंठासी नगर गेली वैकुंठासी नगर गेली वैकुंठासी नगरी गेली वैकुंठासी कृपामादा एकादशी नगरी नेली वैकुंठासी नगरी नेली वैकुंठासी नगरी नेली वैकुंठासी एकादशी नगरी गेली वैकुंठासी नगरी गेली वैकुंठासी नगरी गेली वैकुंठासी रुक्मांगद एकादशी नगरी नेली वैकुंठासी. हे कशामुळं घडलं? एकादशी व्रत धरल्यामुळं अख्खी नगरीच वैकुंठाला गेली म्हणून बरं का. अशी गावठी म्हणे बघा, दिवसभर चरा पण एकादश धरा, एकादशी व्रत करत जा. बघा माझ्या आजच्या कीर्तनातून नका एखाद्याच व्यक्तीनं जर एकादशी धरली तर माझं अख्खं कीर्तन सफल झालं असं मी समजेल. बघा धरा नका धरू ते तुमचा बरं का, तो तुमचा जाचा नियम आहे. बघा पण एकादशी केली पाहिजे. म्हणून आपला फाटा कुठून फुटला? आपला फाटा फुटला सुभटा, इथून फुटला आपला फाटा. बरोबर आहे का नाही? सुभटा म्हटलं की बजरंगबली आणि अर्जुन. तसं आपण सांगत इथपर्यंत आलो. राष्ट्रसंत म्हटलं की भगवान बाबा, पुण्यश्लोक म्हटलं की अहिल्यादेवी होळकर, गानसम्राज्ञी म्हटलं की लतादेवी मंगेशकर, तसं एकादशी म्हटलं की रुक्मांगद राजा. मग काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. आणि हनुमंतराय तुम्ही कसे आहात? शूर आणि धीर स्वामी काजी तू स्वत सादर, तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा. बजरंगबली शूर आहेत, वीर आहेत बरं का. याच्यावर भरपूर आपल्याला बोलता येईल. बरोबर आहे का? आणि तुमचे फक्त जास्त मी नाही 5 ते 10 मिनिटं घेतो. एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं आपापले हात वर करा आणि मोठ्या प्रेमानं आपल्याला भजन करायचंय. बघा कुमार कुमार कुमाई कुमार कुमाई कुमार कुमाई डोबार कुमाई कुमार कुमाई डोबार कुमाई डोबार कुमाई डोबार कुमाई डोबार कुमाई डोबार कुमाई डोबार कुमाई. गोड असं नियोजन केलं. बघा माझ्या अभंग बंद करा स्वर नाही का. बघा अभंगाच्या भावार्थ मी सोडण्याचा प्रयत्न केला. आपली संस्कृती जपा. बघा नाहीतर आजच्या काळामध्ये बरं का कथा कीर्तन कुणीकडे राहिली नाही. संस्कृती आपली बिघडत चालली. बघा अनेक घटना पेपरला वाचायला भेटतात, मोबाईलला बघायला भेटतात. अनेकाचे संसार उद्ध्वस्त झाले केवळ संशयामुळं. हे बघा संशय बरं का, संशय निर्माण होतात काही ठिकाणी. म्हणून आपली संस्कृती आपण जपा. बघा अनेक नवीन नाही, थोडा आवाज जरा मोठा द्या, जरा आवाज करा. अनेक आपल्या पद्धती आपल्यामध्ये आल्या. पूर्वी ते हळदीची पद्धत नव्हती लग्नामध्ये. बरोबर आहे नाही? होती पद्धत, पण ती फक्त नवरदेव नवरीला दोघालाच हळद लावायची. बरोबर आहे का नाही? आता या हळदीमध्ये मी काय कोणाला नावं ठेवत नाही बघा, पण मी डोळ्यानं बघतो, व्हॉट्सअपला फेसबुकला पेपरला बातम्या वाचतो. बघा हळद कार्यक्रम कोणाचा आहे? नवरदेव नवरीचा. मग आलेल्या लोकांनी कोणाला हळद लावायला पाहिजेत? नवरदेवाला आणि नवरीला. आपल्यात आपण हळद खेळणं योग्य आहे, पण जर कोणाचे संसार उद्ध्वस्त होत असतील तर हळद खेळून काय फायदा आहे महाराज? बरोबर आहे का नाही? नवरदेव नवरीला हळद लावणं योग्य आहे, पण याच्या खाली या संस्कृतीच्या नावाखाली अनेक तरुण मुलं एकमेकाला मुलीला हळद लावतात आणि काही तर मुली त्या हळदीमध्येच गेले पळून, तिकडंच लग्न केले काही बघा. म्हणून ही पद्धत बरोबर नाही. बघा पेपरला घडले, तुम्ही कोणत्या गावात कीर्तन सुटल्यावर तुम्हाला गावा नावासहित पुरावे सांगतो. बघा तुम्हाला, कारण की अनेक जणांनी या हळदीचा गैरवापर केला. हळद ही पहिल्यापासून पहिली तर 5-5 दिवसाच्या हळदी चालायच्या. बरोबर आहे का नाही? पण या हळदीच्या नावाखाली नवरदेव नवरीला हळद लावता एकमेकाला कुणाला हळद लावतं. अशाच मुली एकमेकाला हळद लावून आपल्या बापाची इज्जत चव्हाट्यावर घातली काही बघा. बरोबर आहे का नाही? पण तुम्ही कसेही वागा. तरुण मुलींना मी असं सांगतो की आजच्या कीर्तनातून विनंती करतो. बघा तुम्ही कसेही वागा, पण असे वागा जेणेकरून आपल्या बापाची माईची मान समाजामध्ये खाली जाऊ नये असं वागा. आपल्या बाप जर रस्त्यातून जाताना निघाला ना तर त्याची मान अशी टाईट राहिली पाहिजेत. असं तुम्ही संस्कृती जपा. आणि आपण लग्नामध्ये, आता लग्न गावगाव चालू आहे बघा, त्या लग्नामध्ये अन्न उष्ट पाळू नका. अरे
तो नवरीचा बाप राब शेतामध्ये कष्ट करतो आणि आपण ते बफे जेवण असतं, कुणा पंक्तीतलं जेवण असतं, कितकाला घेतात आणि वाया अन्न घालतात. अरे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, ते जर कोणाच्या तोंडात गेलं तर तितकाच आशीर्वाद भेटल. पण अन्न आता एकही शीत वाया घालू नका. नाहीतर विचार करण्यासारखी गोष्ट बाबा, तो किती राबराब कष्ट करतो आपल्या मुलीच्या लग्नाकरता आणि रिकामा आपण वाया अन्न घालतो. ते जर कोणाच्या मुखात गरीबाच्या गेलं तर ते कितीतरी दिवसाचा कायमचा आपल्याला आशीर्वाद देईल की मला पोट भरलं. म्हणून अन्न कधी वायाला घालू नका, आपली संस्कृती जपा. आणि पुढची गोष्ट, त्या लग्नामध्ये दुसरी एक पद्धत आहे बघा. आता आमच्या इकडं पद्धत आहे बघा की लग्न ज्याच्या घरी असतं त्याला ती येणारे वऱ्हाडी मंडळी साडी आणतात. तुमच्याकडे आणतात का नाही? आमच्याकडे आणतात बघा. त्या रिकाम्या साड्या देण्यापेक्षा, नवरीच्या आईला वडिलांना साडी चोळीचा आहेर करण्यापेक्षा त्या नवरीच्या बापाच्या खिशामध्ये निदान 100ची तरी नोट घाला. नसल घडत तर 50ची घाला. ज्याला घडत असेल त्यांना 5,000ही देऊ शकता. पण हे साड्या फुटके भांडी हे काय कामाचे महाराज? जेणेकरून ते मंडपचा खर्च देईल, त्या अन्नदानाचा खर्च भागल. म्हणून ही रिकामे साड्या, आता माझ्या लग्नात माझ्या आईला दिलेली साडी ती परत माझ्या घरी आता परवा दिवशी वापस आली बघा. 7 वर्षापूर्वी माझं लग्न झालं होतं बघा. म्हणजे काय त्या साडीचा फायदा आहे? विचार करा, नाही का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मी पण माझ्या लग्नात विचार केला होता. मी आईला म्हटलं, आई आपण ज्ञानेश्वरी वाटप करू, गाथा वाटप करू. पण आई म्हणली नातली एका धोरणातली नसतात, कोणी पिलेले असतात, कोणी खाणारे असतात, त्या ग्रंथाची विटंबना होईल. एवढ्या शब्दानं मी ज्ञानेश्वरी वाटप लग्नामध्ये केल्या नाही बघा. नाहीतर माझी इच्छा होती आपल्या लग्नामध्ये ज्ञानेश्वरी गाथा वाटप व्हावी. का? जेणेकरून ज्ञानेश्वरीचं पारायण होईल, गाथ्याचं पारायण होईल. पण ते आता संस्कृतीमुळं आई म्हणली तू म्हणशील ज्ञानेश्वरी, पण लोक म्हणतील बघा महाराजांनी फक्त 40 रुपयाची ज्ञानेश्वरीच दिली. चांगली भावना बघणार नाही त्याच्या मागं. साड्या दिल्या, ती साडी परवा वापस आली. 8 वर्षानंतर माझ्याच घरात माझी साडी. बघा विचार करा किती संस्कृती बिघडत चालली. पण नवरीच्या बापाच्या खिशात 500 रुपये दिले, 100 रुपये दिले तर ते आपल्याला कायमचा आशीर्वाद देईल बघा. म्हणून आपली संस्कृती जपा दादा हो, नाही का? ही आपली थोरा मोठ्यांची संस्कृती आहे. याच्याकरता अनेक संस्कृती टिकवली. कशा करता? आपल्या वाडवडिलांचं नाव शिल्लक ठेवावं याच्याकरता. म्हणजे आपली संस्कृती जपा. आणि दुसरी एक पद्धत आहे बघा आपल्यामध्ये. दवाखान्यात जर कोणी गेलं ना, ॲक्सिडेंटने म्हणा, कशानं म्हणा, ॲडमिट असलं, माणसं त्याला सफरचंद खायला नेतात, त्याला केळी खायला नेतात, अंगूर, चिकू. ते खातं का हो? ते पेशंटचे नातेवाईक सुद्धा खात नाही. दुःखामध्ये कोणी खाणार आहे का? विनाकारण ते वायाला जातं. त्याच्यापेक्षा त्या पेशंटला त्याला सफरचंद, केळी, द्राक्ष नेण्याऐवजी त्या पेशंटच्या बापाच्या खिशात 100-200 रुपये द्या. त्याच्या मेडिकलला कामाला येतील. ते कायम मरेपर्यंत तुम्हाला आशीर्वाद देईल बरं का? याची खरी गरज आहे बघा. आज या संस्कृतीची गरज आहे. असो, जे काही चुकीत असेल ते माझ्या बुद्धीची दोष योगी ज्ञानोबारायांचा प्रसाद झालेली सेवा बजरंग बलीच्या चरणी, संत भगवान बाबाच्या चरणी, अहिल्या मातेच्या चरणी, गणपती बाप्पाच्या चरणी सेवा समर्पित करतो. गोड संयोजन गावकऱ्यांनी केलं. उत्कृष्ट मंडप डेकोरेशन, गोड साऊंड सिस्टीम. इकडे मृदंगाचार्य महाराज तेवढ्या ताकदीचे, इकडे गाणारे तेवढ्या ताकदीचे आदरणीय महाराज मंडळी. इकडे आमचे पप्पू भाऊ बनकर यांनी समस्त गावकरी मंडळी करून मला निमंत्रण दिलं. इकडे सांगळे भाऊ असतील, इकडे आव्हाड साहेब असतील, आणखी नावं मला माहिती नाही. सगळे तुम्ही मला पांडुरंगाच्या स्वरूप आहात. माझ्यासोबत आलेले विष्णू भाऊ त्यांनाही धन्यवाद देतो. आणि गावात त्या सगळ्यात मंडळीला कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि जे घरी झोपले माझ्यातर्फे त्यांना साष्टांग दंडवत घालतो बरं का. आणि झालेली सेवा माझे गुरुवारी वेदांताचार्य अर्जुनजी महाराज लाड गुरुजी, परमपूज्यने शंकरजी महाराज पंचाळ गुरुजी आणि गुरुवारी रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. जितनी मेहरबानियाँ आप लोगों ने मुझ पर की, उतनी तो मेरी औकात नहीं है. कृपा है ज्ञानेश्वर महाराज की, वर में मुझ में ऐसी कोई बात नहीं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल.